सर्वांचं स्वागत. आजच्या 18 दिवसांच्या भगवद्गीता या अभ्यासक्रमामध्ये आपल्या 12व्या अध्यायासाठी आपल्या 12व्या दिवशी स्वागत. आपण मंगलाचरण म्हणूया आणि आजच्या अभ्यासाची सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। श्री श्री राधा गोविंद की जय। श्री चैतन्य महाप्रभु की जय। श्री जगन्नाथ सुभद्रा मैया बलदेव भगवान जी की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। हरे कृष्णा। आपल्या सगळ्यांचं आपल्या 12व्या दिवशी 12व्या अध्यायासाठी हार्दिक हार्दिक स्वागत। आता 12व्या अध्याय जो आहे तर त्याचं नाव काय आहे? भक्तियोग। म्हणजेच काय की श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा। म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे कृष्णांशी आपला संबंध कसा प्रस्थापित करायचा ते आपण समजून घेणार आहोत। आता इथे आपण समजून घेऊ की भगवान यांनी काय केलं भगवद्गीतेमध्ये। तर जो कर्मयोग आहे तो सगळ्यात पहिल्यांदा 6 अध्याय आणि मग ज्ञानयोग आहे तो नंतर उर्वरित 6 अध्याय की ह्या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणातून कसं मुक्त व्हायचं, त्या कर्माच्या बंधनातून कसं मुक्त व्हायचं, हे सगळं ज्ञान आहे ते उद्यापासून 13व्या अध्यायापासून आपण अभ्यासणार आहोत। मग आता मध्यभागी भक्तियोग ठेवला 7 ते 12। तर ह्याचं कारण काय? तर आपण पहा, आपण एखादी आपली किमती मौल्यवान वस्तू आहे ती आपण घराच्या हॉलमध्ये ठेवतो का? बिलकुल नाही। ती कुठेतरी तिजोरीत कपाटात बेडरूम मध्ये आतमध्ये ठेवतो, हो की नाही? मग तसंच आहे। किंवा आपण पाहतो की आपण हिऱ्याची जी अंगठी आहे तर ती कशी ठेवतो? तर एका म्हणजे अशी मौल्यवान वस्तू किंवा किमती वस्तू ठेवण्याची वेगळी डब्बी असते। मग त्यात कसं असतं, वरती झाकण असतं, खाली पण ठेवण्यासाठी ती अंगठी ठेवण्यासाठी असं
म्हणजे जसं आसन तसं छोटंसं कुशन असतं तिथे आणि त्याच्यात अंगठी असते, म्हणजे काय मध्यभागी अंगठी असते, हो की नाही? मग तसं मध्यभागी जे आहे तर ते जे अतिमहत्वाचं म्हणजे भगवान जे आहे तर ह्यांच्या विषयीचं आपण म्हणू जे आहे ते गोपनीय ज्ञान जे आहे ते कसं ठेवलंय मध्यभागी, म्हणजे ते सुरक्षित ठेवलंय भगवान यांनी असं. परम गोपनीय ज्ञान म्हणजे सगळं भक्ती युगाचं विवेचन आहे 7 ते 12 मध्ये. किंवा आपण पाहतो आपण ब्रेडचं सँडविच बनवतो, मग कसं असतं वरती ब्रेड असतो खाली ब्रेड असतो आणि मध्ये काय असतं त्याचा जो पौष्टिक जो भाग असतो पोषण देणारा त्या सँडविच मधला रसाळ भाग जो काही आपण चवदार रुचकर रसाळ म्हणतो जो बनवतो तो, तर तो कुठे असतो मध्ये असतो. मग तसं जे आहे तर भक्तियोग कसं आहे तर आपल्याला आत्म्याच्या स्तरावर आस्वादन करता येईल भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे असं आहे. आणि हे परम गोपनीय ज्ञान आहे हे आपण जाणतो, तर म्हणून तो कसा ठेवलाय मध्यभागी. तो आपल्या आत्म्याचं पोषण करणार आहे, आपल्या आत्म्याला जो आहे तो आध्यात्मिक स्तरावर उन्नत करणार आहे. मग आता हा भक्ती योग जो आहे तो आपण 7 ते 12 पर्यंत अभ्यासतो. मग 12 मध्ये प्रत्यक्ष भक्ती योग काय आहे ते आपण समजून घेऊ. आता आपले श्री श्री राधा गोविंद आहे त्यांच्या चरणी आपण वंदन करू. तसेच शिल प्रभुपाद यांचे आशीर्वाद घेऊ, त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करू. आता हे श्रीनाथजी आहेत त्यांच्या चरणी आपण वंदन करू. जे माधवेंद्रपुरींना मिळाले ते ना विग्रह, ते हे आहेत पहा. हा राजस्थानला जे तर त्यांच्या चरणी पण आपण वंदन करू आणि आपण पुढे जाऊ. हा बरोबर पुढच्या स्लाइड वरती येऊया. हा मग 11व्या अध्यायात काय पाहिलं आपण अर्जुनाने कृष्णांना त्यांचं विश्वरूप दाखवण्याची विनंती केली. मग भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्या विश्वरूपाचं वर्णन म्हणजे जे आहे तर ते करतात. मग आता अर्जुनाने विश्वरूपाचं दर्शन घेतलं, मग अर्जुनाने आपला अनुभव व्यक्त केला. कसं वाटलं त्याला, म्हणजे किती विस्मय होता, आश्चर्य होतं त्याला. आणि भयभीत झाला होता तो. मग पुढे कृष्ण जे आहेत तर त्यांनी अर्जुनाच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं. मग अर्जुनाने प्रार्थना केली की तुम्ही आता मला तुमचं चतुर्भुज रूप आणि द्विभुज रूप दाखवा. मग त्यानंतर अर्जुनांना तेही रूप दाखवलं भगवानांनी. आणि मग कृष्णांना आता जे आहे तर ते पाहण्यासाठी म्हणजे जे दुर्मिळ रूप आहे कृष्णांचं विभुज रूप जे आहे तर ते पाहण्यासाठी म्हणजे जे श्यामसुंदर रूप आहे ते पाहण्यासाठी शुद्ध भक्ती सेवा आवश्यक आहे. तर ती कशी आवश्यक आहे तर ते आपण सगळं काल अभ्यासलं. मग आता आपण आजच्या 12व्या अध्यायावरती येऊ. हा प्रभूजी पुढच्या स्लाइड वर येऊ. हा तर इकडे आपण आता जे आहे तर ते अभ्यासणार आहोत की कशा पद्धतीनं भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा आपण जे आहे ते म्हणजे जे वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो हे सगळं आपण अभ्यासणार आहोत. तर तो चार्ट 12व्या अध्यायाची चार्टची स्लाइड जरा एक मिनिट दाखवूया. ती म्हणजे अव्यक्त निर्विशेष ब्रह्मावर भक्ती करणारे जे असतात त्यांचं गंतव्य काय, आणि मग भक्तीचे म्हणजे भक्तीच्या जी प्रगती आहे तर त्यातले टप्पे कसे ओळखायचे. आणि मग कृष्णांना प्रिय असलेले गुण कोणते आहेत तर ते सगळं आहे. म्हणजे शेवटचे जे 8 श्लोक आहेत ना प्रिय अष्टक आहे त्याच्यामध्ये. तर आपण आता ते अभ्यासू. हा प्रभूजी पहिल्या श्लोकावरती येऊया. हा आता अर्जुन जे आहे ते काय म्हणतात तर ते आपण अभ्यासणार आहोत. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम् अव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. तर अर्जुनाने इकडे काय सांगितलं ते आपण पाहणार आहोत. अर्जुनाने पृच्छा केली की जे तुमची योग्य रीतीने भक्तिमय सेवा करण्यात सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात, मग यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानायचं. म्हणजे काय की आता भगवान जे आहेत तर त्यांचे जे भक्त आहेत तर त्यांच्या भक्तांचं 2 प्रकारे जे आहेत तर वर्गीकरण भगवानाने सांगितलंय. तसं की एक म्हणजे निर्विशेषवादी आणि दुसरे म्हणजे सविशेषवादी. आता निर्विशेषवादी म्हणजे काय तर ते आपण समजून घेऊ की भगवान यांचं जे म्हणजे निर्विशेष ब्रह्म म्हणजे काय प्रकाश रूप आहे. म्हणजे ब्रह्मज्योतीतून येणारा जो प्रकाश आहे तर त्या प्रकाशावर ध्यान करणारे असं जे ब्रह्मण स्तर आहे. भगवान यांच्या आत्मसाक्षात्काराचा पहिला टप्पा. मग असं जे भगवान यांचं जे आहे तर ते
कसं रूप आहे तर निर्विशेष म्हणजे ब्रह्मा असं त्याला म्हटलंय. मग त्याला निराकार रूप असं म्हटलं जातं. म्हणजे काय भगवान आकारहीन नाही आहेत, याचा अर्थ भगवान यांचं दिव्य आध्यात्मिक शरीर आहे, यासाठी निराकार हा शब्द वापरला जातो. मग असं जे भगवान यांचं रूप आहे, तर म्हणजे त्याला म्हणायचं अव्यक्त रूप, कारण प्रत्यक्ष कृष्ण आहेत तर ते व्यक्त कसे होतात, दुसरा टप्पा परमात्मा आणि तिसरा टप्पा जे आहे ते परिपूर्ण व्यक्त म्हणजे रूप पुन्हा कुठल्याही भगवान यांचं तर श्याम सुंदर रूप जे आहे ते विभूजीधारी असं रूप आहे ते, डोक्यावर मयूरपंख घेतलेलं, हातात सुंदर वेणू असलेलं असं श्याम सुंदर रूप. मग त्यामुळे ह्याला काय म्हणायचं तर अव्यक्त रूप म्हणायचं. मग ह्या अव्यक्त रूपाची उपासना करणारे त्यांना म्हणायचं निर्विशेषवादी. मग आता इकडं आपण लक्षात घेऊया की सविशेषवादी म्हणजे कोण, तर भगवान यांचं सगुण रूप त्याची उपासना करणारे म्हणजे साकारवादी, म्हणजे असं म्हणू आपण. म्हणजेच काय की ते असे जे असतात ते भगवान यांचे जे भक्त असतात ते भगवान यांच्या सगुण रूपाची उपासना करतात, म्हणजे अर्च विग्रहाची भगवान यांच्या उपासना करतात. मग आता इथे आपण समजून घेऊया की असे ते साकारवादी म्हणजे सविशेषवादी भक्त आहेत, ते भगवान यांच्या सेवेमध्ये स्वतःला संलग्न करतात. मग आता हे पण स्वतःला भगवत सेवेमध्ये संलग्न करतात, पण कशा पद्धतीनं तर कृष्ण सेवेमध्ये संलग्न करून नाही करतात निर्विशेषवादी, तर ते फक्त अव्यक्त ब्रह्माचं ध्यान करतात. म्हणजे प्रत्यक्ष सेवा कोण करतं तर सविशेषवादी असे जे असतात भक्त ते. मग आता भक्तिमय सेवेद्वारे म्हणजे थोडक्यात भगवान यांचे प्रत्यक्ष भक्तिमय सेवेद्वारे जे भगवान यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांना म्हणायचं सविशेषवादी. आणि जे निर्विशेषवादी म्हणजे काय, निर्विशेष ब्रह्माचं ध्यान करतात म्हणजे भगवानाच्या अव्यक्त रूपाचं ध्यान करतात, मग त्यांना म्हणायचं निर्विशेषवादी. मग हे आपण समजून घेऊ. मग आता हे जरी मार्ग असले असे वेगवेगळे, तर ह्या सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ कुठला आहे तर भक्ती योग आहे. म्हणजे भक्तिमय सेवा हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. म्हणजे काय की खूप सोपं आहे भगवान यांच्या विग्रहांची सेवा करायची, भगवान यांना दंडवत घालायचा, गुरूंच्या मार्गदर्शनानुसार सेवा शिकायची विग्रहांची करायला, भगवानांना भोग अर्पण करायचा है ना. भगवान जे आहेत तर त्यांच्यासाठी सुंदर सुंदर वस्त्र आणायची, भगवानांच्यासाठी सुंदर सुंदर फुलं तोडून आणायची, भगवानांना सुंदर सजवायचं, फुलमाळा त्यांच्यासाठी बनवायच्या. हे सोपं आहे ना सगळं आपल्याला प्रत्यक्ष करायला, हो की नाही. मग आता इथे आपण हा भाग समजून घेऊ की अर्जुन इकडे विचारतो मग कोण अधिक जे आहे ते परिपूर्ण आहे. म्हणजे काय की इथं आता अर्जुन जे आहे तर त्याला अशा पद्धतीने हे योग्यांचे जे प्रकार आहेत तर ते त्यांनी का विचारले तर त्याचं कारण आहे. म्हणजे काय की अर्जुन जो आहे तो श्रीकृष्णांच्या साकार रूपावर प्रत्यक्ष भगवान जे आहे त्यांच्या रूपावर जो आहे तो अनुरक्त आहे, म्हणजे तो त्या स्तरावर भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो. आणि म्हणून आपण जे करतो आहोत तर ते बरोबर आहे ना, म्हणजे थोडक्यात आपली स्थिती सुरक्षित आहे ना हे अर्जुनाला जाणायचं आहे. आणि यासाठी जे आहे ते अर्जुन जो आहे तो भगवानांना असा प्रश्न विचारतोय. आता पुढे जाऊया आपण. हा मग आता हा जो श्लोक आहे तर इकडे भगवान या प्रश्नांचं उत्तर देतात. श्री भगवानुवाच मय्यावेशमनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास ते मे युक्ततमा मताः. तर आता इकडे भगवान काय म्हणाले की जे उपासक आपले मन जे आहेत तर माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते जे आहेत तर ते सर्वोत्तम आहेत असं भगवान म्हणतात. म्हणजे काय की आता इथे भगवान जे आहेत तर ते आपल्या भक्तांचे गुण सांगतायत. म्हणजे काय की जे भगवान यांचं साकार रूप आहे तर त्या रूपावर आपलं मन केंद्रित करतात आणि भगवान यांची भक्तिभावाने सेवा करतात. भजने म्हणजे काय तर इथं आपण समजून घेऊया की नवविधा भक्तीद्वारे. आणि कसं म्हणतात भगवान नित्ययुक्ता उपासते म्हणजे सदैव दररोज म्हणजे निरंतर सेवेमध्ये नित्यनेमाने सेवा करतात. मग असे जे भक्त आहेत ते सगळं कृष्णांसाठीच करतात. त्यांच्या जरी ते भौतिक जगतात असले तरी त्यांच्या ते भौतिक क्रिया नसतात, ते आध्यात्मिक कर्म असतं. आपल्याला दिसेल वरवरून भौतिक ते, पण ते भौतिक नसतं, ते आध्यात्मिक स्तरावरचं कर्म असतं. म्हणजे कृष्णांप्रित्यर्थच ते करत असतात. प्रत्येक कर्म कृष्णांना केंद्रस्थानी ठेवूनच करत असतात. म्हणजे इथे आपण समजून घेऊया
कधी ते जप करतील, मग कधी हरिकथा वाचतील, कधी उच्च कोटीचे भगवानांचे भक्त आहेत मग त्यांची व्याख्यानं श्रवण करतील, मग कधी कृष्णांसाठी वस्तू आणण्यासाठी बाजारात जातील, मग मंदिर मार्जन करतील, मग भगवानांची साठी छान छान भोग बनवतील, मग भगवानांचे जे भोग बनवलेले जी काही भोजन पात्र आहेत ती स्वच्छ करतील, मग जे काही करणार ते कृष्णांसाठी एक क्षणही व्यर्थ घालवत नाहीत ते. मग असं जे कर्म आहे त्याला म्हणायचं समाधिस्थ कर्म. म्हणजे ध्यान योगाला जी समाधी करायला ज्या स्थितीला जायला लागतं ना समाधीच्या, ते कृष्ण भावनेमध्ये आपोआपच आपली समाधिस्थ कर्म होत जातात. आणि एक नाही असे अनेक समाधिस्थ कर्म होतात. म्हणजे केवढा मोठा लाभ आहे पहा. आणि म्हणून भगवान जे म्हणतात की जे अशा दृढ श्रद्धेनं म्हणजे माझी सतत निरंतर उपासना करण्यामध्ये संलग्न झाले असतात ते माझ्यामध्ये म्हणजे सर्वोत्तम भक्त आहेत. आता पुढे जाऊ आपण. हा आता परंतु जे साधक सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवत अव्यक्त इंद्रियाचे सर्वव्यापी अचिंत्य अविकारी स्थिर तथा अचल अशा परम सत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात त्या सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. आता ह्याच्यातून आपण समजून घेऊया बरं का की प्रत्यक्षपणे भगवान यांची जर उपासना केली नाही, तर अशा पद्धतीने निर्विशेष ब्रह्माची उपासना केली तर त्यांना शेवटी म्हणजे कधी ना कधी कृष्ण प्राप्ती ही होणारच असते. मग हे कसं समजून घ्यायचं? तर अनेक अनेक जन्मानंतर म्हणजे हे जे ज्ञान घेणारे मनुष्य असतात ना म्हणजे ज्ञान योगी थोडक्यात ज्ञानाच्या स्तरावर भगवानांना जाणणारे असतात. तर त्यांना म्हणजे खूप वर्षांनी असं तपस्या केल्यानंतर त्यांना कळतं की म्हणजे काय आहेत की सर्व कारणांचे कारण हे वासुदेव म्हणजे भगवान कृष्णच आहेत. आणि मग ते जाणून त्यांच्या चरण कमलांचा आश्रय घेतात. पण ह्याला अनेक अनेक जन्मानंतर त्यांना म्हणजे ज्ञानाची जी पूर्ण स्थिती म्हणतो आपण किंवा ते पूर्णत्व प्राप्त होतं. म्हणजे केवढा खडतर प्रवास आहे ज्ञानयोग्यांचा. आणि तो भगवानांना शरण जातो असा व्यक्ती. मग आता त्यासाठी त्यांना काय करायला लागतं भगवत प्राप्ती करायला पहा हा किती प्रयत्न करायला लागतात. म्हणजे आपल्याला तुलनात्मक हा अभ्यास केल्यावर लक्षात येईल की भक्ती योगामध्ये किती सोपं आहे आणि ज्ञान योगाला किती खडतर प्रवास करायला लागतो. की भगवान यांना प्राप्त करायची इच्छा आहे मग इंद्रियांना स्वतःच्या स्तरावर संयमित करायचं. मग इथं याला म्हणायचं इंद्रिय संयम. मग आता प्रत्येकाची सेवा करायची म्हणजे काय की समबुद्धी ठेवून आपण इथे आता समोर श्लोकात बघूया. सगळे शब्द जे आहेत ते आपण समजून घेऊया म्हणजे हे जे आहे ते आपल्याला लक्षात येईल. मग आता सगळ्या प्राणीमात्रांची सेवा करायची म्हणजे त्यांची आणि म्हणजे काय की सगळ्यांच्या हितार्थ म्हणजे कार्य करायचं. सगळ्या प्राणीमात्रांच्या जे आहे ते हितार्थ कार्य करायचं म्हणजे काय की अशी सेवा जी आहे ती करणं आवश्यक आहे. आणि मग भगवान श्रीकृष्णांना ह्या सेवेद्वारे म्हणजे प्रत्येकामध्ये मग जे आहे ते भगवान यांना पाहायचं. म्हणजे असं म्हणजे त्यासाठी सेवा प्रत्येक प्राणीमात्राची जी आहे तर ती सेवा करायची. आणि मग आता श्रीकृष्णांना शरण जाण्यासाठी जे आहे ते परिपूर्ण अनुभूती त्या ह्या सगळ्याद्वारे नाही होऊ शकणार. म्हणजे कसं भगवान कसे आहेत तर अव्यक्त आहेत. त्यानंतर इंद्रियातीत भगवान आहेत सर्व व्यापी आहेत आपल्या इंद्रियांच्या म्हणजे कार्यक्षेत्राच्या पूर्ण आहेत आपले इंद्रिय त्याच्या पलीकडे आहेत सर्व व्यापी आहेत कणाकणामध्ये भगवान म्हणजे प्रत्येक म्हणजे चराचरामध्ये आपण परमात्मा स्वरूपात भगवान म्हणजे अगदी अणुच्या अंतरात पण असतात पाहिलं. मग अचिंत्य म्हणजे आपल्या बुद्धीच्या कल्पनेच्या पलीकडं जे आहे ते भगवान यांचे जे आहे ते कार्य असतं. मग अविकारी म्हणजे भगवान कुठल्याही विकारांनी ग्रस्त नाही आहेत. भगवान हे भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे आहेत त्यामुळे अविकारी. आणि मग असं जे स्थिर आणि अचल असे जे भगवान आहेत परम सत्य म्हणजे काय तर भगवान यांना म्हटलं जातं. तर त्यांच्या निर्विशेष रूपाची म्हणजे त्यांच्या प्रकाश रूपाची उपासना ते करतात म्हणजे काय ध्यानस्थ होतात. मग त्यासाठी भगवानांना शरण जाण्यासाठी इतकं सगळं करायचं आणि मग तपस्या करायची अनेक वर्ष. म्हणजे प्रदीर्घ तपस्या म्हणजे किती वर्ष लागतील माहिती नाही. मग आता मग त्यांना म्हणजे म्हणजे त्यांच्या हृदयस्थ जे परमात्मा आहेत तर त्यांचा साक्षात्कार होतो. मग तो होण्यासाठी मग आपण जो काही म्हणजे जे आहे ते डोळ्यांनी पाहतो कानाने ऐकतो जिभेने चव घेतो. मग जी जी कर्म करतो ती सगळी कर्म त्यागून टाकायची. आणि मग काय करायचं की परमात्मा जे आहे ते सर्वव्यापी असल्याचं त्यांना ज्ञान त्यांच्यावर ध्यानस्थ झाल्यामुळे होत राहतं. आणि मग आता
परमात्म्याची त्यांना अनुभूती म्हणजे साक्षात्कार होतो की अंतस्थ परमात्मा जो आहे तो त्यांना म्हणजे त्याची अनुभूती येते. म्हणजे काय, त्यांचं अस्तित्व ते अनुभवायला लागतात. थोडेसे आध्यात्मिक स्तरावर उन्नत झाले की मग असा मनुष्य आहे तो कोणाचा द्वेष नाही करत, कारण तो स्वतः अनुभूत असतो स्वतःच्या हृदयस्थ परमात्मा. मग तो प्रत्येक प्राणी मात्र जो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा परमात्म्याला पाहतो. म्हणजे मानव आणि पशु याच्यामध्ये भेद नाही करत. म्हणजे बाह्य आवरण आहे देहाचं, पण कसं आहे आतमध्ये परमात्मा उपस्थित आहे हे त्याला समजतं. आणि त्याचबरोबर आत्मतत्व जे आहे तर तिथे आहे प्रत्येकामध्ये. मग हे सगळं त्याला प्रदीर्घ तपस्येनंतर अनेक वर्षानुवर्ष तप केल्यानंतर समजतं. म्हणजे किती ही कठीण म्हणजे पद्धत आहे पहा. म्हणजे आपल्याला हे सगळं शक्य नाही. आपल्या कलियुगातल्या लोकांची आयु मर्यादा 100 वर्ष आहे. आपण कसं आहेत, अल्पायु अल्पमेधे साम आणि मंद भाग्य असे मंद सुमंद भाग्य असं वर्णन येतं पहिल्या स्कंदामधल्या दुसऱ्या अध्यायात हा श्लोक येतो. तर इथे असं वर्णन येतं. आणि परत आपण कसं आहोत, पथभ्रष्ट लोक आहोत, म्हणजे पतित जीवात्मे आहोत. मग आपल्याला हे सगळं आणि आपली स्मृती जी आहे तर ती इतकी म्हणजे आपण म्हणू की प्रगत नाही आहे की सगळं काही आपल्याला लक्षात राहील. आपल्याला सारखं सारखं ऐकावं लागतं मग थोडंसं लक्षात राहील. म्हणजे कसे अल्पबुद्धी आहोत आपण. मग हे सगळं जे आहे तर अशी परिस्थिती आहे. मग आपल्याला इतकी वर्ष, 1000 वर्ष ध्यान करायला आपल्याकडं जीवन मर्यादाच नाही, आयु मर्यादाच नाही. म्हणजे सगळं आपल्यासाठी कलियुगामध्ये अव्यवहार्य आहे. म्हणजे हे फार कठीण तर आहेच आणि हे करायला पण अवघड आहे आपल्यासारख्यांना. मग भगवान त्यामुळे काय म्हणतात, मग असे सगळे प्रयत्न केल्यावर त्यात जर यश मिळालं. आता इंद्रिय जे आहेत ते संयमित करणं फार अवघड आहे. इंद्रियांचं संयमन म्हणजे कधी ती विचलित होतील सांगता येत नाही. आणि मग म्हणजे त्यामुळे पतन पण होऊ शकतं. म्हणजे यश येईल असं नाही या प्रयत्नामध्ये. प्रदीर्घ तपस्येनंतर जर सगळं म्हणजे व्यवस्थित म्हणजे सगळं जे आहे इंद्रियांचं म्हणजे जे आहे ते योग्य पद्धतीने संयमन आणि परमात्मा रूपावर जर मन केंद्रित होऊन व्यवस्थित म्हणजे भगवान यांच्या परमात्मा रूपावरच ध्यान जर लागलं आणि मग ध्यान म्हणजे ध्यानातून समाधी अवस्थेपर्यंत ते जातं. मग असं जेव्हा होत राहतं आणि असं हजारो म्हणजे वर्ष तपस्या झाल्यावर हृदयस्थ परमात्मा ची ते अनुभूती त्यांना जे आहे ते म्हणजे त्याचा म्हणजे परमात्मा उपस्थित आहेत हृदयात. तर ते अनुभव करायला लागतात. म्हणजे अनुभूतीच्या स्तरावर ते परमात्म्याला अनुभवायला लागतात. मग त्यावेळेला ते यशस्वी होतात. मग त्यावेळेला ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन भगवानांची प्राप्ती करतात म्हणतात. म्हणजे केवढा खडतर प्रवास आहे पहा. आणि यश मिळेल की नाही खात्री नाही. म्हणून हे सगळं फार अवघड आहे. निर्विशेष म्हणजे रूपाची म्हणजे अशा निर्विशेष स्तरावरच्या साक्षात्काराची ही पद्धत भगवान स्वतः सांगतात की अवघड आहे. म्हणजे पहा, आता पुढे जाऊ आपण. हा प्रभूजी पुढच्या श्लोकावर येऊया. हा, मग आता इकडे हे कसं कसं अवघड आहे हे आपण समजून घेऊया श्लोकातून. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तां सक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्वाप्यते. आता ज्यांचं मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. म्हणजे काय की परम सत्य म्हणजे कोण, भगवानांना म्हटलं जातं परम सत्य. मग आता त्यांचं जे अचिंत अव्यक्त स्वरूप आहे, अचिंत म्हणजे आपल्या बुद्धीच्या कल्पनेच्या पलीकडे असं त्यांचं ते निर्विशेष ब्रह्म हे जे आहे तर ते रूप आहे. आणि मग ते जे रूप आहे तर ते कसं आहे तर ते निर्विशेष म्हणजे ब्रह्म असं आपण त्याला म्हणतो या रूपाला. म्हणजे अव्यक्त आहे ते. मग आता ह्या स्तरावर म्हणजे आध्यात्मिक साक्षात्काराच्या ह्या स्तरावर असे जे लोक असतात म्हणजे तो हा मार्ग ज्यांनी स्वीकारलेला असतो म्हणजे थोडक्यात मग त्यांना म्हणायचं ज्ञानयोगी. म्हणजे भगवान यांच्या विषयीचं असं असे ज्ञान घेतात. मग आता जे भगवान यांच्या भक्तिमय सेवेमध्ये कृष्ण भावनाभावीतून संलग्न झालेले असतात त्यांना म्हणायचं भक्तियोगी. मग आता ज्ञानयोगी आणि भक्तियोगी यांच्यातला आपण जो फरक आहे तो थोडासा समजून घेऊया. म्हणजे आपल्या सारख्या बद्ध जीवांसाठी किती सोपं आहे पहा की आपल्यामध्ये आपल्याला जे ते आपण म्हणजे प्रत्येक मृत्यूनंतर म्हणजे जो आहे तो देह बदलत असतो आपला आत्मा. मग आपल्यामध्ये ही जी शरीराची संकल्पना आपल्या मनामध्ये असते ना तर त्याचा आपल्याला लाभ होतो. कशा पद्धतीने पहा तर आपल्याला म्हणजे शरीर जे आहे तर म्हणजे ही जी संकल्पना ही आपल्यामध्ये राहतेच. मग आता
ज्ञान योग याला कसं अवघड जातं, तर आपण सतत बद्ध होतोय आणि आपण शरीर नाही आणि आत्मा होत. मग हे ज्ञानाच्या स्तरावर असा सिद्धांत म्हणजे समजून घेऊन स्वीकारायला किती अवघड जातं ना. कर्मफल सिद्धांत, असे सिद्धांत जे वेगवेगळे आहेत, आत्म्याविषयीचे, आपण शरीर नाही आत्मा आहोत, हे सगळं म्हणजे सिद्धांत रूपानं ज्ञानाच्या स्तरावर समजावून घ्यायला भयंकर अवघड आहे ना. आणि त्यापेक्षा मग आपल्याला किती सोपं आहे की आपल्याला शरीर ही संकल्पना आपल्या मनामध्ये असतेच सुप्त रूपामध्ये. आपण प्रत्येक वेळी देहांतरण करत असतो आणि मन हे आपलं भौतिक आहे त्यामुळं. मग ह्या संकल्पनेचा उपयोग कसा करून घ्यायचा आपण, तर श्रीकृष्णांचा जो विग्रह आहे त्याला आपण आराध्य म्हणजे आपले सर्व काही कोण आहेत, भगवान आहेत हे आपण स्वीकारलेलं असतं. विग्रहामध्ये भगवान उपस्थित आहेत म्हणजे प्रत्यक्ष ती मूर्ती भगवानांची. मग तर मग आता इथे आपण लक्षात घेऊया की भगवान जे आहेत तर त्यांच्या अर्च विग्रहांची आपण जे आहे ते आराधना करतो. त्यांची जे आहे ते पूजा करतो. मग त्यावेळेला वैदिक म्हणजे आपलं जे जे शास्त्र काय सांगतं की हे पूजन सगुण पण आहे आणि निर्गुण पण आहे. कारण भगवान तसे 3 गुणाच्या पलीकडे आहेत, त्यामुळे निर्गुण स्तरावरची पूजा आपण म्हणू. आणि सगुण म्हणजे काय, प्रत्यक्ष विग्रहांच्या रूपात भगवान इथे उपस्थित आहेत. मग आता मंदिरातल्या अर्च विग्रहाचं पूजन म्हणजे कसं आहे, सगुण आहे. का आहे, तर भगवान भौतिक तत्वांद्वारे इथे प्रकट झालेले दिसतात. म्हणजे पाषाणाचा विग्रह असतो, विग्रह म्हणजे मूर्ती थोडक्यात, किंवा काष्ठाचा असतो, मग म्हणजे शिल्प असतं, किंवा रंगांपासून काढलेलं चित्र, म्हणजे असे 6 प्रकारचे विग्रह असतात. मृदेपासून असतं, ठीक आहे, लाकडापासून असतं, कागदापासून असतं, ठीक आहे, रंगांपासून असतं, असे 6 प्रकारचे जे विग्रह आहेत. तर त्यापासून जे भगवान जे आहेत ते प्रकट झालेले असतात. तरी ते विग्रह काही भौतिक नसतात, पण भगवान कसे आहेत, पूर्णतः आध्यात्मिक आहेत. सच्चिदानंद आहेत भगवान. त्यामुळे भगवान हे परिपूर्ण स्तरावरच प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात. त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा मंदिरात जाऊ आणि विग्रह पाहू तर तिथे भगवान प्रत्यक्ष उपस्थित असतात. हा भाग आपण समजून घ्या. आपले म्हणजे परिपूर्ण आहेत भगवान स्वतःमध्ये. आणि जिथे कुठे असं हरे कृष्ण नाव जरी लिहिलेलं असेल तर तिथे सुद्धा भगवान आपल्या सगळ्या शक्तीनिशी उपस्थित आहेत. म्हणून आपण नेहमी प्रत्येक म्हणजे जिथे कुठे भगवानांचं नाम आहे, कुठेही मग टी शर्टवर लिहिलेलं असतं, टोपीवर लिहिलेलं असतं, आपण जे हरिनाम चादर घेतो त्याच्यावर लिहिलेलं असतं, सगळीकडं जिथे कुठे भगवानांचं नाव आहे तिथं भगवानांचं चित्र आहे, तिथं भगवान उपस्थित असतात. आपल्या सर्व शक्तीनुसार भगवान स्वतःमध्ये परिपूर्ण आहेत. मग ह्याचं उदाहरण कसं घ्यायचं, तर आपण पाहतो पोस्टाची जी म्हणजे टपाल पेटी असते ती लाल रंगाची असते, हो ना. मग तिकडे आपण जर पत्र म्हणजे त्या पोस्टाच्या पेटीमध्ये घातलं तर आपल्या जे आहे ते योग्य पत्त्यावर जाईल, हो की नाही. कारण ती टपाल खात्यानं कशी केलेली आहे, तर अधिकृत केलेली पेटी आहे. म्हणजे त्यामुळे ते आपल्या म्हणजे जो काही पत्ता आहे आपल्याला जिकडे पत्र पाठवायचं तिकडे बरोबर जाऊन ती पोहोचेल. पण आपण पोस्टाची पेटी सारखीच दुसरी कुठली तरी पेटी घेतली की जिकडे म्हणजे जे टपाल खात्यानं ती अधिकृत म्हणून मान्य नाही केलेली, तर मग आपलं पत्र पोहोचेल का ठराविक पत्त्यावर, आपल्या जो काही आपल्याला जिकडे पाठवायचंय, तर बिलकुल नाही पोहोचणार. मग तसंच आहे, भगवान जे आहेत तर ते विग्रह रूपामध्ये अधिकृतरित्या म्हणजे जे आहेत तर ते प्रकट होतात. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांचे हे जे विग्रह म्हणजे मूर्ती आपण म्हणू, तर त्यांना अर्च्य विग्रह असं म्हणतात. मग हे अर्चविग्रह म्हणजे काय, भगवानांचा अर्चावतारच आहे एक प्रकारे. हा म्हणजे अर्चविग्रह जे आहेत तर ते भगवान प्रकट होत असतात. आणि कशासाठी प्रकट होत असतात, तर आपल्यासारखे जे बद्ध जीव आहेत तर त्यांना सेवा करता यावी म्हणून प्रकट होत असतात. कारण आपला देह कसा आहे, तर भौतिक आहे आणि आपलं शरीर जे म्हणजे भौतिक आहे म्हणजे थोडक्यात, आणि आपला आत्मा आहे तो आध्यात्मिक आहे. मग अशी परिस्थिती आहे आपली. आणि भगवान आहेत पूर्णतः आध्यात्मिक. मग त्यांची सेवा आपण कशी बरं करू शकणार, मग ह्यासाठी भगवान आपल्यासारख्या जीवांना सेवा करता येण्यासाठी अर्चविग्रहांच्या रूपामध्ये प्रकट होतात. का, तर आपल्यासारख्या बद्ध जीवांना सहजपणे भगवानांची सेवा करता यावी. मग असे जे अर्चावतार आहेत तर ते आपण गोलोक वृंदावनच्या चार्ट मध्ये अभ्यासलं पहा. की हरिवैकुंठ धाम जे आहे ते म्हणजे जे वैकुंठ आहे तर तिथे सगळे असे छोटे छोटे पिवळे गोल पाहिले होते, छोटी छोटी वैकुंठ होते. मग तिथे सगळे ते असतात, तिथून ते खाली येतात. अवतार म्हणजे जो खाली येतो, मग ते ह्या भूतलावर प्रकट होतात. मग ते आपल्या सर्व शक्तीनिशी उपस्थित असतात भगवान जे आहेत ते.
अर्चविग्रहांच्या रूपामध्ये. मग आता आपण अर्चविग्रहांचं चित्र पाहिलं, अर्चविग्रहांना पाहिलं, तर तिथे भगवान प्रत्यक्ष उभे आहेत समजून आपण त्यांना दंडवत करणं आवश्यक आहे. पहा, तशी भगवानांची सेवा करणं आवश्यक आहे. आपल्या घरामध्ये जर फोटो असतील भगवानांचे, तर प्रत्यक्ष भगवान हे माझ्या घरात उपस्थित आहेत. मग भगवान हेच परमश्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे सगळ्या ब्रह्मांडातलं. माझ्या घरातलं सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व मग तो कोण आहे? तर भगवान स्वतः. असं समजून भगवानांची सेवा करायला पाहिजे आपण. म्हणजे आपण भौतिक स्तरावर घरातले जे ज्येष्ठ आहेत त्यांची कशी सेवा करतो, आपले जे माता पिता किंवा आपल्या घरातले ज्येष्ठ वृद्ध व्यक्ती किंवा म्हणजे सर्वात ज्येष्ठ व्यक्ती, तर त्यांची सेवा कशी करतो आपण? तर त्यांचं आधी काही हवं नको ते पाहतो, हो की नाही? मग तसे परमश्रेष्ठ कोण आहेत? भगवान आहेत. आणि ते उपस्थित आहेत आपल्या घरी. अगदी बाळकृष्ण असेल तरी उपस्थित आहेत. एखादा कृष्णाचा फोटो जरी असेल आपल्याकडे, किंवा शालिग्राम शिला असेल, म्हणजे असे कुठल्याही रूपात भगवान आपल्याकडे उपस्थित आहेत. मग आपण त्यांची सेवा कशी करायला पाहिजे? तर सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व माझ्या घरातलं कोण आहे? भगवान आहे. सगळ्यात प्रथम सकाळी उठलं की पहिल्यांदा आपल्याला आठवलं काय पाहिजे? आपण उठलो, आता भगवान यांना उठवायला आपण जायला हवं ना, हो ना? मग आपण भगवान यांना उठवायचं छानपैकी. मंगलारती आधी असतात, छान उठवतात भगवान यांना, खूप छान विधी असतात. मग आपण आंघोळ केली, मग भगवान यांना नको स्नान घालायला, अशा पद्धतीने आपण भगवानांची सेवा करू शकतो. इतकी सुंदर, आणि म्हणून त्याला भक्तिमय प्रेममय सेवा असं म्हटलंय. मग अशा सगळ्या सेवा आपण भगवानांच्या करू शकतो पहा. हे आपण करणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला काहीच अवघड नसतं भगवान जे आहेत तर म्हणजे त्यांची सेवा करायला. म्हणून भक्तियोग हा सोपा आहे, कारण गुरूंच्या मार्गदर्शनानुसार आपण काय करायचं, की भगवानांना दंडवत घालायचा, त्यांना भोग अर्पण करायचं, अशा सुंदर सुंदर सेवा करायच्या. हा, मग भगवानांचं गुणगान करायचं. मग भगवत प्रसाद ग्रहण केल्यामुळे आपण भगवानांच्या भक्तिमय प्रेम सेवेद्वारे भगवान यांचं प्रेम प्राप्त करू शकतो. पण निर्विशेषवाद्यांचं काय होतं, की वेद आणि उपनिषदांचे जे गूढ अर्थ आहेत ते समजून घ्यायचे, मग संस्कृत शिकायचं. मग इंद्रियांना अगम्य, म्हणजे इंद्रियांना न समजणारे भाव सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा. मग गुरूंच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली हे सगळं समजून घ्यायचं. म्हणजे हे किती अवघड आहे ना सगळं. ह्यापेक्षा जो आहे तो भक्तियोग हा कसा आहे तर आचरणात आणायला सोपा आहे पहा. याच्यावरून लक्षात येईल की जीव कसा आहे? शाश्वत. आपण जीवात्मा शाश्वत आहे. मग आध्यात्मिक म्हणजे स्तरावर आपण समजून घ्यायचं झालं तर निर्विशेषवाद्यांचं कसं आहे, तर त्यांना जर आध्यात्मिक स्तरावर म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर यश आलं, तर त्यांना फार फार तर चित्तपर्यंत अनुभूती होईल. म्हणजे जे आत्मसाक्षात्काराचे टप्प्यात सत म्हणजे काय, तर निर्विशेष स्तरावरची निर्विशेष ब्रह्माची अनुभूती, चित्त म्हणजे परमात्मा स्तरावरची अनुभूती, इथपर्यंत येईल. पण तिथे सेवा नाही आहे ना, भक्तिमय प्रेममय सेवा. त्यामुळे जी आनंद स्तरावरची अनुभूती आहे किंवा आनंद रसाचं आस्वादन आहे ते त्यांना नाही होणार. पण एखादा असा ज्ञानयोगी आहे, तो एखादा भक्तियोगी म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरु किंवा असा कृष्ण भावनाभावित भक्त किंवा शुद्ध भक्ताच्या संपर्कात आला, तर तो निश्चितच तो सुद्धा भक्तियोगी बनू शकतो. पण त्यांच्यासाठी फार अवघड जातं, की म्हणजे त्यांच्यासाठी हे निर्विशेष ब्रह्म जो आहे, तर हरे कृष्ण, हरी बोल. खूप छान प्रभूंनी मेसेज लिहिलाय, आपण त्याच्यावर चर्चा करू नंतर. तर आपण लक्षात घेऊया की एखादा म्हणजे जो असा भक्त आहे ना ज्ञानयोगी, तर त्याच्यासाठी म्हणजे खूप अवघड जातं हे सगळं, की भगवान यांचं जे असं सच्चिदानंद म्हणजे साकार रूप स्वीकारायचं, मग त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करायची. म्हणजे जो ध्यान करत असतो निर्विशेष ब्रह्मावर, त्याला प्रत्यक्ष सेवा करायला म्हणजे असं खूप अवघड जातं. म्हणजे ते इंद्रियाच्या अतीत असणाऱ्या चिंत्य अशा अव्यक्तावर ध्यान करायचा प्रयास करत असतात, आणि एकदम भक्तिमय प्रेममय सेवा करा म्हटल्यावर त्यांना फार असं क्लेशदायक असतं. पण जर त्यांनी प्रयास केले तर निश्चितच ते पण शुद्ध भक्त बनू शकतात. मग आता कलियुगामध्ये अशा निर्विशेष ब्रह्मावर ध्यान करायला भगवानांनी म्हणजे तो कधीच व्यवहार्य मार्ग म्हणून त्याचं अनुवेदन जे आहे ते केलेलं नाही, म्हणजे काय त्याला मान्यता नाही दिली आहे. हा भाग आपण लक्षात घेऊया. आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता इथून पुढे आपण ह्या श्लोकांच्या माध्यमातून भगवानांची सेवा जे आहे ते कशा पद्धतीने आपण करू शकतो तर हे आपण समजून घेणार आहोत. मग आता पहा इथे भगवान काय म्हणतात ते.
ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन माध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. म्हणजे काय की भगवान म्हणतात की हे पार्थ, परंतु जे माझे पूजन करतात, आपली सगळी कर्म मला अर्पण करतात, ते अनन्य भावाने भक्ती करतात, माझी उपासना करतात, ते माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतात, ते माझेच ध्यान करत असतात, त्यांचा मी जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. म्हणजे काय की इथं आपण समजून घेऊया की भक्त जे असतात भगवान यांचे, तर त्यांचा जो आहे ते भगवान ह्या जो आहे जन्म मृत्यूरूपी सागर असं म्हटलं किंवा भवसागर, याच्यातून त्वरित उद्धार करतात. कशामुळं? तर शुद्ध भक्तिमय प्रेममय सेवेमुळं काय होतं की भगवान जे आहेत तर त्यांच्यामध्ये आणि भक्तामध्ये एक प्रेमाचं जे आहे ते नातं निर्माण होतं, आणि त्यामुळे सेवा करणं हे जीवाचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळं जर सेवा केली अशा जीवाने, तर काय होतं, तर तो शुद्ध बनतो आणि भगवानाचा महान भक्त बनतो. मग त्याची भगवान जे आहेत ते सर्व काळजी घेतात, भगवान यांच्यावर तो आश्रित असतो. आणि जर आपण सेवा नाही केली तर मग आपण मायाच्या अधिपत्याखाली येतो, म्हणजे मायाची सेवा करतो, मग भ्रमित होतो आणि जन्म मृत्यूच्या सागरात पुन्हा पुन्हा येत राहतो. मग पहा, भक्तिमय प्रेममय सेवेद्वारेच भगवान यांना आपल्याला जाणता येईल. कृष्णांच्या संतुष्टीसाठीच आपण कर्म जे आहे ते करणं आवश्यक आहे. म्हणजे अर्जुनाने जसं कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये काय केलं, कृष्णांच्या संतुष्टीसाठी जे आहे तर आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. म्हणजे तर तसं आपण जे आहे ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करणं आवश्यक आहे. मग भगवान काय म्हणतात, मग त्वरित मी काय करेन, या संसार सागर जो आहे जन्म मृत्यू रूपी, तर त्याच्यातून तुम्हाला मुक्त करेन अनन्य भावाने. म्हणजे काय, मनात किंतु परंतु न ठेवता भगवानांच्यावर ठाम श्रद्धा दृढ विश्वास ठेवून भगवानांना शरण जाऊन भगवानांची जर सेवा केली तर आपण या जन्म मृत्यू रूपी सागरातून मुक्त होतो. पहा, मग योगीजन जे असतात ते योग सामर्थ्याने काय करतात, वेगवेगळ्या ग्रहलोकामध्ये जाऊन परत येतात. मग असले कुठल्या ग्रहलोकामध्ये जाण्याच्या सिद्धी वगैरे कृष्ण भावनामुळे भक्ताला प्राप्त करायची गरज नसते, त्याला भगवानच स्वतः येतात. म्हणजे भगवान जे आहे ते स्वतः, म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे काही असे उच्च कोटीचे शुद्ध भक्त जे आहेत तर त्यांच्यासाठी पहा, म्हणजे भगवान स्वतः तिथे उपस्थित असतात, की म्हणजे त्यांची जी सेवा आहे तर ती पाहत असतात आणि आनंदाचं आस्वादन करत असतात. आणि मग अशा भक्तांसाठी भगवान स्वतः पुष्पक विमान पाठवतात त्यांच्यासाठी. पहा, म्हणजे असे भगवान जे आहेत तर स्वतः त्यांची सगळी काळजी घेत असतात. म्हणजे का तर भगवान यांच्यावरती ते पूर्णपणे भक्त जे आहेत ते आश्रित असतात. म्हणजे काय की भगवान जे आहेत ते स्वतःच भक्ताचा उद्धार करतात. भक्ताला आध्यात्मिक जगात प्रवेश करण्यासाठी अशा कुठल्या सिद्धी वगैरे प्राप्त करायची आवश्यकता नाही. पहा, म्हणजे काय की एखादे म्हणजे माता पिता कसे आपल्या मुलांची काळजी घेतात, मग भगवान जे आहेत तर ते अशा पद्धतीनं आपल्या भक्तांची काळजी घेतात. पहा, मग आपल्याला म्हणजे असा कुठला योगाभ्यास करून वेगवेगळ्या विविध विविध ग्रहलोकात आपल्याला जाता येईल अशा सिद्धी प्राप्त करायची आवश्यकता नाही. तर इथं उदाहरण घेऊया, उलट भगवान काय करतात, स्वतःच येतात. म्हणजे प्रल्हाद जे आहे तर त्याला जेव्हा कड्यावरून लोटण्यात आलं तेव्हा भगवान स्वतः गरुडावरून आले. गरुडावर आरूढ होऊन इतके इतके वेगाने आले ना की त्यांनी गरुडाचं पण एक पंख धरलं होतं आणि आपलं उत्तरी एक हातात धरलं होतं. म्हणजे इतक्या वेगाने ते प्रल्हाद महाराजांचं रक्षण करण्यासाठी आले. म्हणजे भगवान स्वतःच येतात भक्तांचा उद्धार करण्यासाठी. म्हणजे तर हे कसं आहे, तर भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेचं फलित आहे. मग म्हणून हा भवसागर आहे, तर ह्याच्यातून आपण स्वतः बाहेर पडण्याची धडपड करण्याची गरज नाही. भगवान आपल्याला इथे चित्रात पहा स्वतः येतात घ्यायला, आणि या भवसागरातून जे आहे तर म्हणजे जे आहे तर त्या भवसागरातून तरुण जाण्यासाठी म्हणजे आपला त्वरित उद्धार करतात. मग कसा उद्धार करतात आणि केव्हा उद्धार करतात, तर जेव्हा आपण भगवानांच्या ठाई मन स्थिर करून भक्तिमय प्रेममय सेवा करतो, मग तेव्हा निश्चितच काय करतात, भगवानांच्या सेवेमध्ये आपण संलग्न झालो की भगवान जे आहे तर ते त्वरित आपल्यासाठी जे आहे तर ते येतात आणि आपला उद्धार करतात. मग या चित्रात आपण पाहूया. पहा, म्हणजे काय की आपण भक्ती मार्गाला सदैव प्राधान्य दिलं पाहिजे. पहा, मग त्यामुळं आपण भगवान जे आहेत तर त्यांच्या कृपेस प्राप्त होऊ शकतो. आता पुढे जाऊ आपण. हा, आता आपण 12.8 श्लोकावर येऊ. आता भगवान यांची कशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण सेवा करू, म्हणजे करू शकतो हे आपण समजून घेऊ. मग आता
इथे आपण या श्लोकावरती येऊ. मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्व संशया. म्हणजे काय की भगवान काय म्हणतात की आता मज पुरुषोत्तम भगवंतावर आपलं मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठायी युक्त कर, अशा रीतीने तू निसंदेह माझ्यामध्येच वास करशील. म्हणजे आता अनन्य भक्ती म्हणजे काय, तर भगवान जे आहेत तर त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये जो सदैव असतो, म्हणजे भगवानांच्यावरच मन स्थिर करतो, आपली बुद्धी मन सगळं भगवानांच्यावर स्थिर करायचं. म्हणजे काय, तर भगवान जे आहेत तर त्यांच्याशी आपला म्हणजे जो आहे तो अशा पद्धतीनं संबंध जो आहे तर तो दृढ होतो की ज्याचं विस्मरण झालंय. आणि त्यामुळं कसं की भगवान आणि त्यांचं हरिनाम हे अभिन्न आहे पहा. आणि म्हणून जेव्हा भक्त जो आहे आपल्यासारखा हरिकृष्ण महामंत्राचा जप करतो तेव्हा काय करत असतात भगवान, आपली जी अंतरंग शक्ती म्हणजे आध्यात्मिक शक्ती आणि भगवान दोघेही आपल्या जिभेवर नृत्य करत असतात पहा. म्हणजे इतकं सोपं नाही हरिनाम येणं. आपण 4-5 माळा जरी जप करू लागलो असो तरी सुद्धा ही फार मोठी भगवानांची कृपा आहे. भगवानांच्या इच्छेनेच आपल्या जे आहे तर ते हरिनाम येतं. आणि त्यामध्ये रुची निर्माण होणं हा पुढचा टप्पा आहे. म्हणून भक्त नेहमी श्रीकृष्णांना भोगरपणच करून खातो. मग हे प्रत्यक्ष भगवानांनी ग्रहण केलेले पदार्थ असतात. भगवानांचं उच्छिष्ट त्यात मिसळलेलं असतं. म्हणून तो कृष्ण प्रसाद खाऊन कसा होतो, कृष्णमय होतो. म्हणजे भगवानांच्या सेवेमध्ये अशा पद्धतीने भक्त संलग्न झालेला असतो. जसे गोपीजन आहेत पाहिजे ते काय करायचे, भगवान यांच्या सोबत दुपारी जे ते आपले शिदोरी सोडायचे आणि भगवान यांच्या मुखामध्ये आधी घास घालायचे आणि मग आपण खायचे पहा. मग भगवान यांच्या आनंदासाठी भगवानांना जे आवडते म्हणजे लोणी खायला आवडते, मग सगळे त्याच्यात सहाय्य करायचे. भगवानांना खेळायचे लगेच ते खेळायला जायचे. भगवानांना लपाछपी खेळायचे लगेच ते खेळायला जायचे. भगवानांना जे ते सुरपारंब्या खेळायचे तिकडे जाणार. मग भगवान जे आहेत तर त्यांना झोपायचे लगेच ते सगळेजण झोपी जाणार. भगवानांचे कोणीतरी पायाचे पेर सेवा करेल. म्हणजे अशा पद्धतीनं असे जे होते ते गोपीजन मग भगवानांचे ते अनन्य भक्त आहेत. मग आता पुढे जाऊ. हा प्रभूजी पुढच्या श्लोकावर. हा आता हा श्लोक महत्वाचा खूप. अथ चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योग न तत्तो मामिं छाक्तुम धनंजय. म्हणजे काय की इथं भगवान काय म्हणतात की हे धनंजय, जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या काही स्थिर करण्यास असमर्थ असतील तर भक्ती योगाच्या नियमक तत्वांचे पालन कर. अशा रीतीने तुम्हाला प्राप्त करण्याची इच्छा स्वतःच्या ठायी उत्पन्न कर. म्हणजे आता आपल्याला हे नाही जमलं, मन आणि बुद्धी स्थिर करायला आपल्याला शक्य नाहीये. म्हणजे अशी निश्चलत्वानं म्हणजे काय की भगवान यांच्या ठाई एकदम स्थिर करायला आपल्याला शक्य नाहीये, जमणार नाहीये. तर मग काय करायचं, भक्ती योगाच्या नियमात तत्वांचं पालन म्हणजे साधना भक्ती. म्हणजे आपण गुरु शिष्य परंपरेतले जे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत त्यांना शरण जाऊन त्यांचा आश्रय घेऊन काय करायचं, मग आपण शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करायचं. मग अशा रीतीनं जे आहे ते भगवानांना आपण प्राप्त करू शकतो. म्हणजे काय की साधना भक्ती चे प्रयत्न आपण करायचे. मग आता साधना भक्तीचे दोन प्रकार आहेत, वैदिक साधना आणि रागानुगा. म्हणजे काय की वैदिक साधना म्हणजे जे ते शास्त्राच्या विधिविधानांचं पालन आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार करायचं, त्याला म्हणायचं वैदिक साधना. मग हळूहळू अनुराग उत्पन्न होतो. आपल्या हृदयात प्रेम कुठे आहे भगवान यांच्याविषयी, फार कठीण पाषाणासारखे आपली हृदय. मग हळूहळू भगवान यांच्याविषयी अनुराग उत्पन्न होतो गुरूंच्या कृपेद्वारे. म्हणून आपल्याला रागानुगा भक्तीमध्ये म्हणजे नंतर जे आहे ते आपण भगवानांच्या विषयी अनुराग होतो निर्माण, तेव्हा रागानुगा भक्तीमध्ये ते प्रवेश करतो. आणि मग रागात्मिका भक्ती म्हणून आहे. म्हणजे काय की त्यांना काय असतं, विशेष आसक्ती असते अशा भक्तांना. म्हणजे भगवान यांच्या विषयी उत्स्फूर्त प्रेम असतं. मग हे म्हणजे कोण, तर वृंदावनवासी ब्रजवासी जे आहेत तर ते भगवान यांचे असे जे आहेत ते प्रत्यक्ष सेवेमधले भक्त आहेत. मग हे जे आहेत ते दोन प्रकार आहेत. मग आता श्रीकृष्णांच्या म्हणजे ठाई आपल्याला उन्नत म्हणजे काय म्हणतात, आपण श्रीकृष्णांच्या ठाई प्रेमाच्या स्तरावर उन्नत होण्यासाठी म्हणजे आपल्यामध्ये अनुराग उत्पन्न होण्यासाठी आपल्यासारख्या पतित जीवात्म्यांना वैदिक साधनेची आवश्यकता आहे, म्हणजे साधना भक्तीची. म्हणजे मग काय करायचं की आपण जे आहे तर ते निरनिराळ्या प्रकारे सेवा करू शकतो पहा. आणि त्यामुळे शुद्ध होऊ म्हणजे काय, कृष्ण प्रेम आपल्यातलं जागृत होईल. म्हणजे काय की आपण गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या विधिविधानांचं पालन करायचं. मग सकाळी लवकर उठायचं, फुलं घेऊन यायची, अर्चविग्रहांची सेवेची तयारी करायची, भगवानांसाठी भोग तयार करायचा, प्रसाद ग्रहण करायचा. मग शास्त्रांचं अध्ययन भगवद्गीता भागवत सारखं करायचं, म्हणजे शुद्ध भक्तांचं मार्गदर्शन त्यासाठी घ्यायचं. मग त्यामुळे हळूहळू आपण
भगवत प्रेमाच्या स्तरावर उन्नत होऊ बा. म्हणजे अभ्यास योगेनं असं म्हटलंय, म्हणजे नवविधा भक्तीद्वारे आणि हे सगळे प्रयास आपण असे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करून आपण जे आहे ते आध्यात्मिक स्तरावर उन्नत होतो. मग आता पुढे जाऊ आपण. हा, आता 4 नियामक तत्वांचं पालन पण करणं यासाठी आवश्यक आहे. म्हणजे मांसाहार नाही करायचा. त्यामुळे आपल्या हृदयातली करुणा नष्ट होते. म्हणजे करुणा, अहिंसा, म्हणजे अहिंसेचं पालन करायचं. मग नशा नाही करायचा, कारण आपलं शरीर कसं शुद्ध असणं आवश्यक आहे. भगवान स्वतः उपस्थित आहेत. शौच किंवा स्वच्छता शरीराची आवश्यक आहे. मग आपण जुगार खेळायचं नाही. म्हणजे काय, की अर्थार्जन प्रामाणिक मार्गाने करायचं, म्हणजे सत्याचं आचरण करायचं. तर सत्याचं आचरण आपण का करावं, तर असत्याचं आचरण केलं तर मग सत्यच कायमचं म्हणजे जे आहे ते नष्ट होऊन जातं. आपलं पतन होतं. मग आता अवैध संबंध नाही ठेवायचे, म्हणजे स्त्रियांनी किंवा पुरुषांनी कुणीच नाही ठेवायचे. आपली जी पत्नी आहे, त्या सोडून इतर स्त्रियांशी संबंध ठेवू नयेत पुरुषांनी, किंवा स्त्रियांनी सुद्धा आपले पती सोडून इतर म्हणजे जे विवाहित आहेत त्यांनी संबंध जे आहेत ते ठेवू नयेत. हे कशासाठी आहे, तर ही एक प्रकारे तपस्या आहे आपली होण्याची. इंद्रियांचं जे आहे ते संयमन आहे. मग इंद्रिय निग्रह आहे. मग यामुळे काय होतं, आपलं जे आपण जर ह्या नियमांचं नाही पालन केलं तर आपलं पावित्र्य नष्ट होतं. भागवतामध्ये असा श्लोक येतो, पहिल्या स्कंदाच्या 17व्या अध्यायामधला हा श्लोक आहे. तिथे खूप सुंदर विश्लेषण दिलं आहे सगळ्याचं. त्याच्यावरून आपल्याला लक्षात काय की 4 नियामक तत्वांचं पालन आणि भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा आणि हरिनाम घ्यायचं आपण. 16 माळा आपण जप करायचा जर प्रयास केला तर निश्चितच काय, भगवत प्राप्ती आपल्याला होऊ शकते. भगवानांना अर्पण केलेलं म्हणजे जो भोग आहे तो प्रसाद म्हणून ग्रहण केला तर निश्चितच. श्रील प्रभुपाद म्हणतात, आय गॅरंटी, इंग्लिश मधल्या लेक्चर्स मध्ये म्हणतात की तुम्ही काय करा, 16 माळा जप करा, भगवानांना अर्पण केलेलं अन्न म्हणजे जो भोग आहे तो प्रसाद म्हणून ग्रहण करा, आणि काय करा, भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करा. तर निश्चितच काय होईल, आणि 4 नियामक तत्वांचं पालन हे महत्वाचं. तर निश्चितच आपण भगवत धामाला जाऊ शकतो पहा. ठीक आहे, आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता ह्या श्लोकामध्ये काय सांगितलंय ते आपण समजून घेऊ. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धी मवाप्स्यसि. तर इथं आपण काय समजून घेऊ की भक्तियोगाच्या विधिविधानांचं पालन करण्यात जर तू असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरता कर्म कर, कारण माझ्याकरता कर्म केलं तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. आता भक्तियोगाचं आचरण काही आपल्याला जमणार नाही. मग आता आपण काय करू शकतो, निष्काम कर्मयोग. म्हणजे काय, की शास्त्राचं म्हणजे विधिविधानांचं इतकं पालन आपल्याला शक्य नाही होणार, म्हणजे ते भक्तियोगाचं आचरण होतं. मग हे सगळं आपल्याला जमत नसेल तर आपण काय करू शकतो, की कृष्ण भावनेच्या जो प्रचार करणारे जे भक्त आहेत ना, तर त्यांच्या म्हणजे तर त्यांना आपण सहाय्य करू शकतो. म्हणजे आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनाखाली इतकं सगळं विधिविधानांचं पालन करायला नाही शक्य होणार आहे. अशी परिस्थिती आहे. मग कुठल्याही संस्था असते, आध्यात्मिक संस्था असो, किंवा आपण वैयक्तिक जीवनामध्ये पण पाहतो, एखादा व्यवसाय आपल्याला सुरू करायचा असेल किंवा काही कुठल्याही नवीन गोष्टीची उभारणी करायची असेल तर ते काय लागतं, भूमी, भांडवल, संघटना, परिश्रम सगळं आवश्यक असतं. हो की नाही. आणि मग मनुष्याला राहण्यासाठी निवासस्थान, गुंतवणुकीसाठी भांडवल, कर्मचारी, विस्तार करण्यासाठी संघटना आणि परिश्रम सगळं लागतं. मग ह्या गोष्टींची आवश्यकता कृष्ण सेवेत पण असते. पण यात फरक काय आहे, की आपण आपलं वैयक्तिक म्हणजे इंद्रिय तृप्ती, सांसारिक कर्म करत असतो, ह्या सगळ्या गोष्टी मिळवून प्राप्त करून. पण कृष्ण सेवेसाठी जर आपण आपल्याला म्हणजे जर काही ह्यापैकी म्हणजे जे हे कार्य असतं कृष्ण सेवेसाठी, तर ह्यापैकी कुठल्याही कार्यामध्ये स्वतःला म्हणजे सहाय्य करता आलं, संलग्न होत आलं, तर निश्चितच ती जे आहे ती आपली भक्तिमय प्रेममय सेवा ठरते. म्हणजे काय, की आपल्याकडे थोडंफार धन असेल, आपलं म्हणजे सगळा उदरनिर्वाह होऊन थोडस उरत असेल, पुरेसं असेल धन, कृष्ण भावनामृताच्या प्रचारासाठी, एखाद्या मंदिर बांधणीसाठी आपण लक्ष्मी सेवा करू शकतो, कार्यालयाचं बांधकाम करण्यासाठी, पुस्तकांचं प्रकाशन करण्यासाठी, विविध कार्यक्षेत्र आहेत. आपण अशा पद्धतीने मदत करू शकतो पहा. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या कर्मफळांचा जर त्याग केला तर आपण कृष्ण भावनेच्या प्रचारार्थ आपल्या कर्मफळांचा त्याग करतो. म्हणजे हा काय झाला, निष्काम कर्मयोग. किंवा काही मध्ये कला असतात पहा, कुणाला सुंदर सुंदर फुलं म्हणजे माळा बनवता येतात. मग आपण जर आपली ही कला आहे तर ती भगवानाच्या सेवेमध्ये आणली. कुणाला सुंदर सुंदर म्हणजे बांधकाम करून किंवा सुंदर सुंदर शिल्पकला करता येतात, मग ते त्यांनी आपली जी ही कला आहे ती भगवानांच्या
सेवेमध्ये म्हणजे जे आहे ते उपयोगात आणली. कोरीव काम करताना येतं, पाहता किंवा कोणाला सुंदर म्हणजे रंगकाम करता येतं. मग त्यांनी भगवानांची सेवेमध्ये हे जे आपलं म्हणजे गुणकौशल्य आहे तर ते उपयोगात आणलं तर ही सुद्धा भक्तिमय प्रेममय सेवा होते. म्हणजेच काय, असा व्यक्ती सुद्धा कृष्ण भावनेमध्ये स्वेच्छेने येतो आणि ती स्वेच्छेने केलेली सेवा जी आहे तर ती त्याला हळूहळू भगवत प्रेमाच्या स्तरावर उन्नत करू शकते. मग ह्याला म्हणायचं निष्काम कर्म योग. आता पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइड मध्ये. हा, मग आता भगवान काय म्हणतात, कशा पद्धतीनं आपण आचरण करायचं तर ते आपण लक्षात घेऊ. हरे कृष्ण. प्रभूजी एकदम 9.27 येते का? आहे. हा, 27 आला. हा, या आता या विविध ज्या आहेत ना तर थोड्याशा सेवा आहेत. थोडस मोठं करता येईल प्रभूजी, म्हणजे इथे तुलसी सेवा आहे. त्यानंतर इथं जे आहे तर राजभोग सेवा आहे. त्यानंतर इथं पुष्पालंकार सेवा आहे. म्हणजे तर यासाठी धनाची आवश्यकता असते पहा. तर त्यानंतर जे आहेत तर इथे धूप सेवा आहे. त्यानंतर क्षीर नैवेद्य सेवा आहे. मग त्यानंतर पुष्पालंकारांची सेवा. इथं विविध अशा म्हणजे वेगवेगळे उत्सव असतात किंवा भगवान जे आहेत तर त्यांचे विग्रहांसाठी विविध ज्या सेवा असतात तर त्या देण्यासाठी सुदामा सेवा म्हणून आहे. म्हणजे तिथं गोशाळा आहे तर तिथे म्हणजे गायींची देखभाल करण्यासाठी. तर त्याचबरोबर मंदिराचं बांधकाम किंवा पुस्तकांची खरेदी करण्यासाठी अशा विविध सेवा आहेत प्रभूजींनी दाखवल्यात पहा. तर ह्या सेवा ज्या आहेत त्या आपण आणि सगळ्या सेवांमध्ये तर अशा पद्धतीने आपण योगदान देऊ शकतो पहा मंदिरासाठी. आपले घरातल्या लोकांचे वाढदिवस असतात, अॅनिव्हर्सरी असतात, अशा दिवशी आपण निश्चित दान केलं तर आपल्याला भगवत कृपा प्राप्त होऊ शकते पहा. किंवा वेगवेगळे उत्सव असतात किंवा 3.5 मुहूर्तांपैकी असे मुहूर्त असतात, पवित्र दिन, एकादशी म्हणा किंवा पुरुषोत्तम मास होता आता किंवा कार्तिक मास आहे, तर अशा वेळी आपण निश्चित प्रयास करावेत की आपल्याला शक्य असेल तर कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण भगवानांची सेवा करायचा प्रयास करावा. आता पुढे जाऊ आपण प्रभूजी पुढच्या स्लाइड वर. हा, आता या श्लोकामध्ये काय सांगितलंय की तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असेल तर सर्व कर्मफळांचा जो आहे तर तो त्याग करून कर्म करण्याचा, आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. म्हणजे काय की इकडे आता भगवान म्हणतात की आता हे सगळं शक्य नाही. म्हणजे कृष्ण भावनेने युक्त होऊन कर्म करायला असमर्थ आपण असू. म्हणजे काहींच्या काय होतं की म्हणजे घरामध्ये काय होतं की अनेक अडचणी असतात. म्हणजे सामाजिक, कौटुंबिक किंवा धार्मिक बांधिलकीमुळं किंवा काय होतं की काहींना विरोध पण असतो घरातून कुटुंबियांचा. म्हणजे कृष्ण भावना व्यक्त करायसाठी त्यांना मनात इच्छा असेल कार्य करायची तरी त्यांना सहानुभूती अशी उघड उघडपणे व्यक्त करता येत नाही. मग अशा अडचणी त्यांना असतात. मग असे जे लोक आहेत तर त्यांनी आपले कर्म फळ जे आहेत तर त्यांचा त्याग जो आहे तो भगवान यांच्या कार्य करता म्हणजे असं सत्कार्य करता ते करू शकतात पहा. म्हणजे वेदामध्ये पण काय सांगितलं, असं जे दान आहे ते सत्वगुणी दान आहे, ते पुण्यकर्म गणलं जातं. म्हणजे काय की अशा पद्धतीनं कर्मफळांचा त्याग केला तर हळूहळू क्रमशः तो ज्ञानाच्या प्राप्ती म्हणजे त्याला ती ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणजे ज्ञानाच्या स्तरावर तो उन्नत होतो. म्हणजे काय की असे जे व्यक्ती आहेत म्हणजे की ज्यांना कृष्ण भावनेमध्ये रुची नाही ते काय करत असतात पहा, समाजामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून रुग्णालय उभारतात, धर्मशाळा उभारतात, मोफत जे आहे ते शैक्षणिक संस्था उभारतात, त्यानंतर अन्नदान अन्नक्षेत्र उघडतात है ना, वृद्धाश्रम उघडतात. मग आता इथे आपण समजून घेऊ की कर्म फळाचा जेव्हा त्याग करतात असे लोक म्हणजे आपले कष्टार्जित धन आहे ना ते दान करतात आणि आपले कर्मफळांचा त्याग करत असतात अशा पद्धतीने. तर मग त्यामुळे त्यांचं अशा पद्धतीनं अशी जी त्याग करण्याची वृत्ती आहे त्यामुळे हळूहळू ते शुद्धीच्या स्तरावर येतात. मग असे जे शुद्ध होत असतात म्हणजे त्याग करण्यामुळं, म्हणजे कसा त्याग तर आपल्या कष्टार्जित धनाचा त्याग करतात ते. मग त्यांना कृष्ण भावना म्हणजे काय हे समजून लवकर येतं आणि मग ते शुद्धीच्या स्तरावर लवकर येऊ शकतात कारण त्यांना त्याग करण्याची जी भावना आहे ना त्यांच्यामध्ये ती दृढ झालेली असते. म्हणजे काय की कृष्ण भावना जी आहे तर ती इतकी प्रभावी आहे की त्यामुळं तिचं म्हणजे एखाद्या मनुष्याचं मन जे आहे ना ते एकदम शुद्ध होईल पहा. म्हणजे कृष्ण भावनेचा स्वीकार करायला समजा अडचण आहे तर मग अशा व्यक्तीनं काय करावं. तर इथे आपल्याला प्रभूजींनी एकदा प्रश्न विचारला होता ना श्रीकांत प्रभूजींनी की मी माझ्या ओपीडी मध्ये
जपमाळा पण करतो आणि मग पेशंटला मी थोडंसं थांबायला सांगतो. तर त्यासाठी मी सांगितलं होतं 12व्या अध्यायातला जो 5वा प्रकार आहे, म्हणजे भगवानांची सेवा करायचं, तर ते हे उत्तर आहे त्यांच्या प्रश्नांचं. इथे पण हा संदर्भ पण मी दिला होता. तर म्हणजे काय, की आपण कर्मफळांचा त्याग करून प्रयत्न करू शकतो. म्हणजे अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो, तर समाजसेवा करू, म्हणजे समाजातल्या लोकांची सेवा. आता आपला वैद्यकीय व्यवसाय म्हणजे आपण रुग्णांची सेवा करू, हो ना. मग जाती सेवा म्हणजे आपले विशिष्ट जात म्हणजे जाती नव्हे, म्हणजे एकाच प्रकारचे लोक जे एकत्र आपण राहतो एकाच उद्देशाने, तर असे सगळे लोक एकत्र येऊन आपण आपल्या म्हणजे धर्म बांधवांसाठी सेवा करू शकतो. मग राष्ट्राची सेवा करणारे असतात काही जण, हो ना. म्हणजे तर म्हणजे राष्ट्राविषयी कटिबद्ध असतात सेवा करणारे, म्हणजे सीमेवर जाऊन लढतात. मग देशाकरता सेवा म्हणजे काही जण राजकारणामध्ये जातात आणि अशा पद्धतीने ते सेवा करतात, जेणेकरून मनुष्याला कधीतरी म्हणजे शुद्ध भगवत भक्ती हा त्याग करायची सवय निर्माण होते. म्हणजे म्हणजे आपण जेव्हा वारंवार त्याग करतो कुठल्या ना कुठल्या कारणाने, तर त्यावेळेला काय होतं, निश्चितच मग कृष्णांसाठी त्याग करायला त्यांना सोपं जातं आणि ते कृष्ण भक्तीमध्ये म्हणजे ते उन्नत होऊ शकतात. म्हणजे कर्मफल त्यागरूपी यज्ञ जो आहे तर त्यांचा निरंतर होत राहतो आणि त्यामुळे काय होतं, कृष्ण हेच परम कारण असल्याचं त्यांना कधी ना कधी कळतंच आणि त्याद्वारे ते भक्ती मार्गावर उन्नत होतात. मग अशा पद्धतीचं कर्म म्हणजे ते सकाम कर्म असेल, म्हणजे आपण अर्थार्जन करू पेशंट कडून धन घेऊन, पण आपण जितके जे आवश्यक आहे तेच धन घेऊन ते अर्थार्जन जरी केलं, तर त्याचा काही भाग भगवान यांच्यासाठी सुंदर सुंदर फळं घेऊन गेलो, भगवान यांच्यासाठी काही पुष्प अलंकारासाठी आपण थोडीशी लक्ष्मी सेवा केली विविध प्रकारे, तर ती भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा होते. मग हळूहळू अशा पद्धतीने आपण जे ते भक्ती मार्गावर उन्नत होऊ शकतो. ते आपली शुद्धी होण्यासाठी अशा पद्धतीने आपण सेवा करू शकतो. तर मग ह्याच्यातून हे लक्षात आलं असेल आपल्या सर्वांना, की प्रभूजी म्हणाले मग मी मला म्हणजे करण्यासाठी पेशंटना थांबवून ठेवतो. तर असं थांबवून ठेवायची काहीच गरज नाही. आपल्याला प्राधान्य जे आहे ते म्हणजे प्रत्येकाच्या हृदयस्थ कृष्णांची सेवा करण्यासाठी दिली आपण आपला वेळ आणि त्यानंतर आपण वैयक्तिक साधना केली तर निश्चितच त्याच्यामध्ये कुठलंच पाप नाही. त्याच्यासाठी पण मी 18.45 चा संदर्भ दिला होता. तर अशा पद्धतीनं आपण जे आहे ते भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा आपली जी काही कर्म आहेत ते करत सुद्धा करू शकतो. कोण नोकरी व्यवसाय करतोय, मग आपण त्याचा काही भाग भगवान यांच्यासाठी सुंदर सुंदर म्हणजे जे आहे ते कपडे आपण खरेदी केले, सुंदर सुंदर दागिने खरेदी केले, आपल्याला जे शक्य आहे ते आपल्याला म्हणजे यथाशक्ती, भगवान जे त्यांचे प्रसाद बनवण्यासाठी धान्य घेऊन गेलो मंदिरात, असं काही आपण सेवा करू शकतो स्वइच्छेने, तर निश्चितच ती भक्तिमय प्रेममय सेवा होते. आता पुढे जाऊ. हा, मग आता इकडे आपण समजून घेऊ की भगवान आता काय म्हणतात, जर असा अभ्यास करणं शक्य नसेल तर तू काय कर, तर अनुशीलन करण्यात स्वतःला संलग्न कर. म्हणजे तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलाचा त्याग करणं श्रेष्ठ आहे, कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. म्हणजे काय म्हणले, श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यान विशेषते. म्हणजे काय की म्हणजे अशा पद्धतीनं ज्ञानापेक्षा काय आहे, तर ध्यान श्रेष्ठ आहे. म्हणजे आपण ज्ञान घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीनं जे आहे तर सगळं करणं शक्य नाही. म्हणजे शास्त्र साधन भक्ती किंवा शास्त्राच्या विधिविधानांचं पालन त्यामध्ये करतो किंवा रागानुगा भक्ती म्हणजे भगवानांच्या विषयी अनुराग, मग हे काही शक्य नाही. मग आपण ज्ञानाचं अनुशीलन करायचं, म्हणजे ज्ञान घ्यायचं आणि आपली स्वरूप स्थिती म्हणजे आपण आत्मा आहोत, भगवानांचे सेवक आहोत हे समजून घ्यायचं. मग हळूहळू ज्ञानाची परिणती ध्यानामध्ये होते. आणि मग ध्यानात कर्म फलस त्याग असं म्हटलंय आणि त्यागात शांतीनंतरम असं म्हटलंय. म्हणजे काय की ध्यानाद्वारे हळूहळू आपण भगवानांना जाणतो आणि मग त्याद्वारे आपण काय करू शकतो की भगवान जे आहेत तर त्यांच्या परमात्मा स्तराच्या अनुभव म्हणजे जी अनुभूती आहे तर त्या स्तरावर येतो, म्हणजे परमतत्वाला आपण जाण्याचे प्रयत्न करू लागतो. मग अशा पद्धतीनं भक्ती प्रेम सेवा जर त्याचं अनुसरण करता येत नसेल एखाद्याला,
तर मग तो व्यक्ती आहे तो ध्यान धारणेला प्राधान्य देऊ लागतो, कारण ज्ञानाची परिणिती ध्यानात होते. मग आता इथे आपण लक्षात घेऊया की म्हणजे काय, की दोन विधी आहेत, म्हणजे प्रथम क्रमिक विधी आणि दुसरा प्रत्यक्ष विधी. क्रमिक विधी म्हणजे काय, की हे काहीच जमत नसेल तर ज्ञान घ्यायचं, मग त्यातून ध्यानात म्हणजे ध्यान म्हणजे जे आहे ते लावायचा प्रयत्न करायचा, मग परमात्मा रूपाचा साक्षात्कार होईल आणि मग त्याच्या पुढे जाऊन पुढचा टप्पा म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांचा साक्षात्कार होईल. मग अशा पद्धतीने आपल्याला क्रमिक विधीचं पालन करता येईल. मग हे शक्य म्हणजे हा एक विधी आहे. आणि दुसरा म्हणजे प्रत्यक्ष, म्हणजे प्रत्यक्ष भगवान यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये. मग क्रमिक विधीला म्हणायचं अप्रत्यक्ष. आणि कारण ज्ञान ध्यान आणि मग त्यानंतर परमात्माचा साक्षात्कार आणि त्यानंतर भगवानांचा साक्षात्कार, म्हणून त्यांना अप्रत्यक्ष विधी म्हणायचं किंवा क्रमिक विधी, टप्पे आहेत ना हे. आणि प्रत्यक्ष म्हणजे काय, प्रत्यक्ष अर्चविग्रहांची सेवा. आता अर्जुनासाठी तर साक्षात भगवान उपस्थित होते, मग प्रत्यक्ष भगवत प्रेमामध्ये तो स्थित होता. मग त्यामुळं प्रेमभक्तीमध्ये तो स्थित असल्यामुळे तो प्रत्यक्ष भगवान यांची जे ते सेवा करत होता. म्हणून भगवान यांनी काय केले, ह्या अप्रत्यक्ष पद्धतीपेक्षा प्रत्यक्ष पद्धतीवर जिथे तिथे भगवद्गीतेमध्ये भर दिलाय पहा. मग त्याद्वारे आपण जर भगवानांना शरण गेलो तर आपल्याला आपण जे ते भगवत प्रेमामध्ये शीघ्रातिशीघ्र जे ते स्थित होऊ शकतो. म्हणजे ही अत्यंत सोपी आणि शीघ्रातिशीघ्र भगवत प्रेम प्राप्त करण्याची पद्धत आहे. म्हणजे काय, प्रत्यक्ष भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा. मग विग्रहांच्या माध्यमातून आपण करू शकतो भगवानांची सेवा. विविध प्रकारे करू शकतो आपण. म्हणजे त्या विग्रहांमध्ये भगवान उपस्थित असतात. मग हेच भगवद्गीतेमध्ये जिथे तिथे सांगले प्रत्यक्ष भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा. मग त्याद्वारे आपण शीघ्रातिशीघ्र भगवत प्राप्ती करतो. मग असा जो आहे तो प्रत्यक्ष सेवेमध्ये असतो भगवानांच्या, तो वैष्णव. मग तो ब्राह्मण वर्णाच्या पण पलीकडे असतो. मग त्या पुढे जाऊ आपण. हा, मग जो जीवांचा द्वेष करत नाही, सर्व जीवांचा सुहृद मित्र आहे, तो मिथ्या अहंकारांपासून मुक्त असतो, स्वतःला स्वामी समजत नाही, तो सुखदुःखामध्ये समभाव राखतो, तो जो क्षमाशील सदैव तृप्त आत्मसंयमी आहे, आपले मन तथा बुद्धी माझ्यावर स्थिर करून दृढ निश्चयाने भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झाले, तो माझा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे आता ह्या श्लोकांपासून ना प्रिया अष्टक सुरू झालं. प्रिया अष्टक म्हणतात, म्हणजे भगवान यांना कुठला भक्त प्रिय असतो, तर असे 8 श्लोक आहेत म्हणून त्याला प्रिय अष्टक असं म्हणतात. तर जो म्हणजे जो कुठल्याही जीवाचा द्वेष नाही करत पहा, म्हणजे शुद्ध भक्त असा असतो, तो शत्रूशी पण वैर धरत नाही. म्हणजे माझ्या म्हणजे वाईट काहीतरी पूर्वकर्म आहेत त्याचं फळ आहे, मग मी कशाला त्याच्याशी वैर करू, त्यापेक्षा मी सहन करू असं म्हणतो. म्हणजे तृणादपी सुनीचेन, चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं पहा, म्हणजे गवताच्या पात्या इतकं आपण काय व्हायचं, सहनशील व्हायचं. त्याच्यावरून पाय देऊन कोण गेलं तर पुन्हा गवताचं पाते कसं उठून उभं राहतं पुन्हा, मग असं सहनशील आपण व्हायचं. मग दुःख भक्तावर ओढवलं, संकट ओढवलं तर ही सुद्धा भगवानांची कृपाच आहे असं म्हणतं. म्हणजे भगवान जे आहेत तर हे जाणतात की मी खूप म्हणजे पापी आहे, पूर्वजन्मी म्हणजे मी कोणते दुष्कृत्य केलेत माहिती नाही की ज्याची मला ही शिक्षा मिळाली, पण भगवानांची कृपा आहे की त्यामुळे मला ही कमीच शिक्षा मिळाली, असा तो विचार करतो दुःखामध्ये. आणि जर त्याला सुख मिळालं, आनंद मिळाला, तर तो आनंदाने हुरळून नाही जात, हर्षोल्लसित होत नाही. तर तो काय म्हणतो, खरं तर मी ह्याच्यासाठी पात्र नाही, पण भगवानांची कृपा आहे म्हणून मला हा जे आहे ते सुख मिळते पहा. मग अशा पद्धतीनं भगवान जे आहे तर ह्यांच्या कृपेनं सगळं काही आपल्याला प्राप्त होत आहे असं समजून तो सुखदुःखामध्ये समभावामध्ये राहतो. क्षमाशील असतो आणि सदैव आत्मसंयमी असतो. म्हणजे काय, की आध्यात्मिक गुरूंकडून जे प्राप्त होतात आदेश त्याचं पालन दृढपणे करतो, आपली इंद्रिय संयमित ठेवतो आणि एकदम निश्चय असतो. म्हणजे कधी तो वादविवाद करत नाही, कुणाशी भांडण तंटा करत नाही. आपलं मन किंवा बुद्धी जो आहे ते भगवान यांच्यावर स्थिर करून त्यांच्याच भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये संलग्न असतो आणि एकदम दृढ निश्चयाने असतो. म्हणजे अपयश आलं तरी डळमळत नाही. म्हणजे हे सगळे प्रयत्न करत असताना म्हणजे अपयश येईल किंवा कुणी अपमान करेल, म्हणजे असं काही होईल, मग त्यावेळेला तो डळमळत नाही. तर किंवा कुणी त्रास दिला, कुणी विरोध केला, अशा बऱ्याच घटना घडत असतात भक्तिमय प्रेम सेवेमध्ये. आपण पाहतो समाजामध्ये. म्हणजे प्रल्हाद महाराजांनाच किती प्रतिकूलता होती, तर तरी देखील भगवान यांच्यावर बुद्धी स्थिर करून दृढ निश्चयाने भक्तिमय सेवेमध्ये तो संलग्न राहतो. मग असा जो भक्त आहे तो भगवानांना प्रिय असतो पहा. आता सुदामाचं उदाहरण आहे, किती म्हणजे म्हणजे किती म्हणजे जे ते म्हणजे गरीब परिस्थिती होती, पण हॅलो. भगवान तशी मैत्री पण होतीच आणि त्याचबरोबर भगवत प्रेमामध्ये पण ते स्थित होते. मग आता पुढे जाऊ आपण. हा
हा, मग आता ज्यांच्यामुळे कोणी उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, तो हर्ष आणि दुःख, भय, चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे काय, की या श्लोकामध्ये आता भक्ताच्या गुणांचं वर्णन केलंय. म्हणजे तर कष्ट, चिंता, भय किंवा असंतोष, म्हणजे असं ह्या कुठल्याही स्तरावर असा भक्त जो आहे तर अशा कुठल्याही विकाराने ग्रस्त नसतो. म्हणजे काय, की भक्त सर्वांच्या विषयी कसा असतो, त्याच्या मनात दया, करुणाच असते. तो कशाला कोणाला त्रास देईल, हो की नाही? मग तो असं त्रासदायक कोणासाठी काही करत नाही, आणि इतर भक्तांनी त्याला त्रास दिला ना, तर तो बिलकुल विचलित होत नाही. म्हणजे काय, भगवानांच्या कृपेमुळं त्याला साधनेचं बल इतकं प्राप्त झालेलं असतं ना, की कुठल्याही बाह्य उपद्रवांनी तो जो आहे तो विचलित नाही होत. मग तो सदैव कृष्ण भावनेमध्येच असतो पहा. आणि म्हणजे असा मनुष्य जेव्हा आपल्याला दिसतो, तर तो शरीरासाठी, इंद्रिय तृप्तीसाठी जर काही करताना आढळत असेल, तर आपण समजून घेऊ की ते सगळं बाह्य स्तरावर आपल्याला भौतिक स्तरावर दिसेल, पण तो केवळ आणि केवळ कृष्णाला केंद्रस्थानी ठेवून कृष्णांच्या संतुष्टीसाठी करेल. त्याचं भौतिक बाह्य वर्तनामुळे आपल्याला असं वाटू शकतं एखाद्या वैष्णव विषयी, पण त्यांना कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून केलेलं ते कृष्ण भावनामय कर्म असतं. मग आता असा एक भक्त असतो तो आनंदी असतो. म्हणजे आणि मग आता आपल्याकडे एखादी गोष्ट नाही आहे म्हणून तो म्हणजे इंद्रिय तृप्तीची साधनं नाही आहेत. माझ्याकडे मोठी गाडी नाही आहे, मोठा बंगला नाही आहे म्हणून तो दुःखी नाही होत. म्हणजे आपलं साधारण असं असतं, आपण दुःखी होतो शेजाऱ्यांकडे काही आहे आणि आपल्याकडे ते नाही म्हटल्यावर, किंवा आपल्या मित्राकडे आहे, मैत्रिणीकडे आपल्याकडे नाही म्हटल्यावर मग तो त्यांचा द्वेष पण करतो. तसं आपलं नाही होत. म्हणजे म्हणजे असं असे व्यक्ती असतात, तर ते द्वेष करतात. म्हणजे आपण त्यामध्येच येतो, पण तो व्यक्ती असा द्वेष नाही करत. तो समभावामध्ये असतो. म्हणजे शत्रूकडून आपल्याला प्रतिकार होणार आहे असं वाटलं की आपल्याला भय निर्माण होतं, आता काय करू. आपल्यासारख्या समाजजनांचं असं असतं. पण अशा भक्ताचं असं नसतं, तो विचलित होत नाही. कारण अशा कुठल्याच गोष्टींनी तो विचलित होत नाही, किंवा तो कसा असतो, आपल्या इंद्रियांना संयमित ठेवून असतो. आणि असा भक्त सगळ्या विकारांच्या पलीकडे गेलेला असतो. मग असा भक्त कृष्णांना प्रिय असतो. मग इथे चित्रकेतू राजाची गोष्ट आहे बरं का. मग चित्रकेतू राजा जो आहे तो आपल्या विमानातून येत होता, आणि मग त्यांनी अरण्यामध्ये पाहिलंय का, म्हणजे तर तिथे जे ते भगवान शिव आणि पार्वती माता होते, आणि मग भगवान शिवांच्या मांडीवरती पार्वती माता बसलेल्या होत्या, आणि ते जे ते हरिकथा करत असतात ना भगवान शिव नेहमी कृष्णांचं गुणगान करत असतात, ते तिथे चर्चा करत होते सगळे ऋषी मुनी यांच्या सोबत. मग चित्रकेतू राजा जे आहेत तर ते जे आहेत तर त्यांनी माता जे आहे पार्वती मातेला भगवान शिवजींच्या मांडीवर पाहिलं आणि ते हसले. पण एक भक्त जेव्हा हसतो तेव्हा उद्देश वेगळा असतो. पण पार्वती माता ज्या आहेत तर त्या म्हणजे त्यांना त्याचा राग आला, त्या क्रोधित झाल्या आणि त्यांनी त्याला शाप दिला की पुढच्या जन्मी तू असुर होशील. खरं तर भगवान शिवजींना लक्षात आला होता त्यांचा भाव. तर पण कसं झालं की ते शापित झाले. मग ते उच्च कोटीचे भगवानांचे भक्त आहेत, त्यांच्यामध्ये इतकं सामर्थ्य होतं की ते शाप पण मिळवू शकले असते, किंवा दुसरं वरदान मिळवू शकले असते. पण त्यांनी असा कुठलाही विचार केला, ही भगवत कृपा आहे असं समजून त्यांनी शाप जो आहे तो स्वीकारला. आणि म्हणजे त्यांनी त्यानुसार जे आहे ते आपली म्हणजे पुढच्या जन्मात जे आहे तर भक्ती चालू ठेवली. जरी ते म्हणजे वृत्रासूर म्हणून ते म्हणजे असुर योनीमध्ये आले, वृत्रासूर बनले ते. तरी देखील त्यांनी भगवत भक्ती केली. खूप सुंदर वृत्रासुराच्या प्रार्थना आहेत. मग इंद्राला त्यांनी कशा पद्धतीनं माझा वध करायचा, हे म्हणजे स्वतःचा वध करायचा हे इंद्राला सांगितलं. मग हे चित्रकेतू महाराज म्हणजे समभावामध्ये होते, सुख दुःखामध्ये इतकी मोठी परिस्थिती ओढवली तरी ते विचलित झाले नाहीत. किंवा परीक्षित महाराज, त्यांना ब्राह्मण पुत्रांनी शाप दिला होता, मग त्यांनी भगवत प्रसाद म्हणून स्वीकारला. ते दुःखी नाही झाले. त्यांनी काय केलं, मग उरलेले 7 दिवस जे आहेत ते मी काय करू शकते गोस्वामींना विचारलं. मग त्यांनी भगवत कथा जी होती, भागवत कथा जे ते श्रवण केली आणि त्यांनी मोक्ष प्राप्ती केली. म्हणजे असे जे असतात भक्त ते भगवानांना प्रिय असतात. मग पुढे जाऊ आपण. हा, मग जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियावर अवलंबून असतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे काय, एखाद्या भक्ताला विषय आपण समजून घ्यायचं झालं भगवानांच्या, तर भगवानांच्या कृपेमुळे त्याला धनप्राप्ती झाली तर तो हुरळून पण जात नाही, किंवा कुठल्या साधारण दैनंदिन क्रियांसाठी तो अवलंबून नसतो. म्हणजे तो कसा असतो, तो चिंतारहित, दुःख मुक्त असतो. म्हणजे काय, की असा जो भक्त असतो तर तो काय करतो, तर दिवसातून तो 2-3 वेळा स्नान करेल. मग तो साधनेचा प्रयत्न सकाळी लवकर उठून करेल. मग अंतर्बाह्य शुद्धीसाठी प्रयत्न करेल. म्हणजे असा जो भक्त असतो तो नेहमी पवित्र असतो, नेहमी कृष्ण भावनेमध्ये असतो, सतत दक्ष असतो. मग त्याला माहिती असतं की म्हणजे हे जे
वैदिक शास्त्रामध्ये जे काही सांगितलंय तर ते संपूर्ण सत्य आहे. आणि त्यामुळे तो सामाजिक स्तरावर कुठल्या राजकीय पक्षाची किंवा अशा कुठल्या लोकांची बाजू नाही घेत, त्यामुळे तो चिंतामुक्त असतो. मग त्याला माहिती असतं की उपाधियुक्त म्हणजे आपल्याला शरीर उपाधी आहे. मग हे उपाधियुक्त जीवन हे कसं आहे, तर चिंतायुक्त असं जीवन आहे. आणि म्हणून म्हणजे तो कसा असतो, तर ह्या सगळ्या शारीरिक स्तराच्या ज्या भोगापासून त्याने स्वतःला मुक्त केलेलं असतं. आणि त्यामुळे केवळ आणि केवळ शुद्ध भक्तिमय सेवा म्हणजे कृष्णाच्या इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी तो कार्य करत असतो. मग आता असा जो असतो तो काय करत असतो, फक्त अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्जन म्हणजे भगवान यांच्या म्हणजे सेवे सेवेसाठी ज्या अनुकूल गोष्टी आहेत त्या करतो, ज्या प्रतिकूल आहेत त्या त्यागतो. म्हणजे काय की भगवान यांच्या भक्तिमय सेवेसाठी जर आता बांधकाम करण्याची आवश्यकता आहे तर तो करेल. म्हणजे बांधकामासाठी पुष्कळ शक्ती लागेल, मग स्वतःचं घर नाही बांधेल तो. म्हणजे तर तो मंदिराचं बांधकाम करायचं असेल तर निश्चित तो मग आपले परिश्रम आहे ते पणाला लावेल. म्हणजेच काय की भगवान यांच्यासाठी मंदिर बांधण्यासाठी तो कष्टही उपसेल, पण स्वतःसाठी मोठं घर नाही बांधणार. मग ह्याच्यावरून आपण काय समजून घ्यायचं की असा जो भक्त असतो तो भगवान यांच्यासाठी जे अनुकूल आहे ते करण्यासाठी प्रयत्न करेल. मग आणि जे प्रतिकूल आहे ते त्यागेल. म्हणजे असा जो भक्त आहे तो भगवानांना मग प्रिय आहे. मग जसं सुदामा आहे पहा. तर सुदामाने काय केलं की भगवत सेवेमध्ये स्वतःला समर्पित केलं. यासाठी त्यानं दारिद्र्य पण अनुभवलं. आणि मग भगवानांना भेटायला गेल्यावर सुद्धा त्यांनी काही मागितलं नाही. जरी पत्नीने सांगितलं होतं की ऐश्वर्य मागा, तुमचे इतके मोठे धनिक असे मित्र आहेत, राजे आहेत ते. पण आणि उलट त्यांनी काय केलं, माझ्यासाठी काय आणलं म्हणल्यावर काय केलं, आपली पोह्याची पुरचंडी पोहे असलेली जी आहे तर ती काढून त्यांना दिली आणि अत्यंत प्रेमाने त्यांना ते भरवलं. म्हणजे हे जे आहे तर हे अशा भक्ताचं उदाहरण आहे सुदामा. म्हणजे की कुठल्याही गोष्टीमध्ये कसलाही म्हणजे जो स्वार्थ किंवा लोभ नाही. आणि चिंतारहित दुःखमुक्त कुठलीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयास करत नाही असा भक्त. तो केवळ आणि केवळ भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो. मग पहा सुदामानं त्याचं किती छान कृपा मिळाली पहा, है ना. मग असे जे भक्त असतात ते पूर्णपणे भगवान यांच्यावर आश्रित असतात. असे भक्त भगवानांना प्रिय असतात. मग पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर. मग जो हर्षित होत नाही आणि दुःखही करत नाही, शोकही करत नाही किंवा आकांक्षाही करत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केलाय असा भक्त मला प्रिय असतो. म्हणजे काय की इथं आपण समजून घेऊ की असा जो भक्त आहे तो कुठला लाभ झाला म्हणून आनंदी किंवा हर्षित होत नाही, किंवा काही एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून तो दुःखी पण होत नाही. म्हणजे आपल्याला म्हणजे इथं आपण समजून घेऊया की आपल्याकडची अतिप्रिय वस्तू जर कमावली तर आपल्याला लगेच दुःख होतं, पण अशा भक्ताला बिलकुल काही होत नाही. भगवान यांची इच्छा असं तो विचार करतो. मग असा व्यक्ती जो असतो म्हणजे शुभ अशुभ पाप पुण्य हे सगळ्या म्हणजे म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे ही कशी आहे तर ही द्विधा मनस्थिती किंवा द्वंद्वाच्या ह्या पलीकडे गेलेला असतो. मग असा जो असतो तो भगवान यांच्या संतुष्टीसाठी स्वतः संकट पण सहन करेल भक्त. म्हणजे आणि मग भक्तिमय प्रेममय सेवा करताना ह्या सगळ्या म्हणजे कुठल्या पण अडचणी आल्या तरी त्याची भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये त्या बाधा नाही ठरत, त्या अखंड सुरू राहतात सेवा. मग असा जो म्हणजे असा भक्त जो आहे तो आपल्या सेवा अखंड सुरू ठेवतो. मग असा जो भक्त आहे तो भगवानांना प्रिय असतो. प्रल्हाद महाराजांना पहा, जेव्हा नागांच्या सर्पांच्या गुहेत नेलं तेव्हा त्यांनी काय विचार केला, अनंत शेष हे भगवानांचं रूप आहे म्हणून त्यांना मी प्रणाम करतो आणि ते भगवान यांचे जे आहेत ते भक्त आहेत म्हणून त्यांनी तिथे आपला जप सुरू केला. मग हत्तीच्या पाय दिले तेव्हा ऐरावत ही भगवान यांची म्हणजे रूप आहे. इंद्राचा ऐरावत म्हणजे ऐरावत हत्ती मधला म्हणजे कोणीही भगवान आहे. मग त्यांनी त्यांना वंदन केलं आणि भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे आपला जप चालू ठेवला. मग त्यांना भूताखेतांच्या गुहेत नेलं. मग मुक्तिदाता कोण आहेत, भगवान आहेत. म्हणजे अशा सगळ्यांचे जे आहेत तर ते मुक्तिदाता भगवान आहेत म्हणून त्यांनी मुक्तिदाता मुकुंदांना शरण जाऊन नमस्कार केला आणि आपला जप जो आहे तो चालूच ठेवला. मग त्यांनी होलिका जी आहे तर तिच्याबरोबर ती बसली अग्नीमध्ये भगवानांना घेऊन. मग त्यांनी काय केलं तर अग्नी म्हणजे कोण आहे, अग्नीचा उष्णता आणि ताप म्हणजे कोण आहेत, स्वयं भगवान आहेत. म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांना नमस्कार केला आणि तिथे त्यांनी आपला जप चालू ठेवला. मग त्यांना काहीच नाही झालं, होलिका मरण पावली. मग आता कड्यावरून खाली लोटलं. मग पर्वतामधला म्हणजे अचल गोष्टीमधला हिमालय म्हणजे भगवान स्वतः आहेत. म्हणजे त्यांनी त्यांना नमस्कार केला. गोवर्धन जे आहेत ते भगवान यांचं रूप आहे. मग त्यांनी गोवर्धन महाराजांनाच पाहिलं तिथे आणि त्यांना नमस्कार केला आणि ते जप करू लागले. म्हणजे अशा पद्धतीनं जिथे तिथे भगवानांनाच पाहतो असा भक्त जो आहे तो. असा भक्त असतो तो भगवानांना प्रिय असतो. मग आता पुढे जाऊ आपण.
हा, मग जो मनुष्य शत्रू मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मन अपमान शीत उष्ण सुख दुःख निंदा स्तुती यामध्ये संभाव राखतो, कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळत असेल त्यात संतुष्ट असतो, जो स्थानाविषयी काळजी करीत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे भगवान असं म्हणतात. म्हणजे काय की शत्रू आणि मित्र यांच्यामध्ये तो कधी भेदभावच नाही करत, स्तुती निंदा सुख दुःखाच्या पलीकडे असं असतं भक्त, सहनशील असतो किंवा कृष्ण कृत्य शिवाय तो काही बोलतच नाही. हे कृष्ण भावना भक्तांचं मौन म्हणजे म्हणतात. म्हणजे काय, तो निरर्थक काही बोलत नाही. निरर्थक गोष्टी बोलेल तर कृष्णाविषयीच बोलेल, कृष्णाच्या लीलाविषयी, नाम रूप गुण लीला याच्याविषयी तो चर्चा करेल, आवश्यक तितकंच बोलेल. सेवेसाठी जेवढं आवश्यक आहे तेवढंच. मग भक्तांसाठी आपल्यासारख्या आवश्यक तितकं बोलणं म्हणजे काय, भगवत कथा जे आहे तर ती करणं. मग अशा परिस्थितीत म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीत भगवान म्हणजे भक्त आहे तो सुखी असतो पहा. मग आता कधी कधी त्याला म्हणजे स्वादिष्ट भोजन मिळेल, कधी कधी उपाशी पण राहायला लागेल, तरी काही तक्रार नसते, म्हणजे तो समभावाने असतो सदैव. मग कधी कधी निवासस्थानात राहायचं झालं तर कधी कधी राजवाड्यासारख्या प्रसादात राहायला मिळेल, प्रचार प्रसारात असताना कधी कधी एखाद्या वृक्षाखाली कुटीमध्ये पण झोपावं लागेल, एखाद्या आश्रमात पण झोपावं लागेल. मग म्हणजे अशा सगळ्या स्थितीत तो आनंदी असतो, कशाचंही त्याला आकर्षण नसतं. तो आपल्या दृढनिश्चयामध्ये आणि आपल्या ज्ञानामध्ये भगवानांच्या विषयीच्या आणि भगवानांच्या विषयीच्या सेवेचा दृढ निश्चय आणि भगवानांच्या विषयीचं ज्ञान, म्हणजे भगवानांचा मी सेवक आहे आणि भगवानांचा दास आहे. भगवानांचा मी कोण आहे हे त्यानं जाणलेलं असतं, यामध्ये स्थित असतो, नेहमी स्थिर असतो. आणि मग हा, म्हणजे काय की असा जो भक्त आहे तर तो भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये संलग्न असतो. मग आपल्यासारख्या लोकांनी असे जर गुण आपल्या अंगी मानवायचे प्रयत्न केले तर निश्चितच काय होईल की हे जे सद्गुण आहेत तर ते आपण विकसित केले तर त्याद्वारे आपण भक्तिमय सेवेच्या स्तरावर अजून उन्नत होऊ आणि कृष्ण प्रेम प्राप्त करू शकू. जसे अमरीश महाराज होते, भगवानांचे असे उच्च कोटीचे शुद्ध भक्त होते. मग त्यांच्याकडे एकदा दुर्वास मुनी आले एकादशी दिवशी. मग एकादशीचं व्रत संपणार होतं, ते म्हणाले मी स्नान करून येतो. मग ते स्नानाला नदीवर गेले. मग तोपर्यंत एकादशीच्या व्रताचं उद्यापनाची वेळ झाली. मग राजपुरोहितांचा सल्ला घेऊन त्यांनी काय केलं की पाणी जे आहे ते ग्रहण करून त्यांनी उद्यापन केलं. मग तोपर्यंत दुर्वास मुनी आले, त्यांनी पाहिलं ते एक असे कोपिष्ट ऋषी मानले जातात. मग त्यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी काय केलं, रागारागाने त्यांनी आपल्या जो आहे जटेतला केस उपटला एक आणि त्यातून एक राक्षसी निर्माण केली, तिचं नाव कृत्या. आणि ती अमरीश महाराजांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावरती धावून गेली. मग आता भगवान जे आहेत त्यांना आपल्या भक्तांना त्रास दिलेला बिलकुल आवडत नाही. सुदर्शन जे आहे तर चक्राला आव्हान केलं भगवानांनी, सुदर्शनाने पाठलाग सुरू केला दुर्वासनीचा. मग ते अनेक लोक पुढे धावत होते आणि पाठीमागून सुदर्शन त्यांचा जे आहे ते पाठलाग करत होतं. मग ते शिवजींकडे गेले, ते म्हणले माझ्याकडे याच्यावर उपाय नाही, तू ब्रह्माजींकडे जा. मग ब्रह्माजी म्हणाले माझ्यावर याच्यावर उपाय नाही, तू विष्णूकडे जा. मग विष्णूकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू काय कर, त्यांना जाऊन दंडवत घाल, शरण जा त्यांच्या चरण कमलाशी. मग दुर्वासा मुनींना आपली चूक कळली आणि मग ते त्यांनी जाऊन दंडवत घातला त्यांना. मग त्या राजांनी त्यांना प्रेमाने जवळ केलं पहा. असा जो भक्त असतो तो आणि जो समभावामध्ये असतो त्याने आनंदाने त्यांना जवळ केलं. म्हणजे काय, हा वैष्णव अपराध फार मोठा घडला होता वैष्णवांच्या ठिकाणी दुर्वास मुनींकडून. मग त्याचं प्रायश्चित्त म्हणजे काय, प्रत्यक्ष त्या वैष्णवांची क्षमा याचना करणं. तेव्हाच ते सुदर्शन चक्र आहे ते निघून गेलं. म्हणजे तेव्हाच भगवान क्षमा करतात. भगवान यांना भक्तांचा अपमान केलेला, त्यांना त्रास दिलेला बिलकुल आवडत नाही. मग भगवान त्यांना दंडित करतात. ते भक्त असतात ते दयाळू कृपाळू असतात, पण भगवान त्यांना दंडित करतात. मग ह्याचं उदाहरण म्हणजे अमरीश महाराज आणि दुर्वास मुनीची गोष्ट. मग इथं आपण काय समजून घ्यायचं, असा भक्त भगवानांना प्रिय असतो. आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर येऊ. हा, आता इथे आपण समजून घेऊ की जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परमलक्ष मानून श्रद्धेने पूर्णतः संलग्न होतात ते मला अत्याधिक प्रिय आहेत. म्हणजे काय की इथे आपण समजून घेऊ की असा अविनाशी म्हणजे कुठला, अविनाशी म्हणजे नष्ट होणारा, म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे ही शाश्वत सेवा आहे. आपण ज्या करतो भगवानांच्यासाठी फुलं तोडून आणली तर ही शाश्वत सेवा बनते, म्हणजे ती आध्यात्मिक सेवा बनते. मग त्यात म्हणजे त्यामुळे आपल्या हृदयाची शुद्धी होते. अशा भक्तिमय प्रेममय सेवेचा मार्ग हा सर्वोत्तम विधी आहे आणि तो अविनाशी आहे. म्हणजे का तर ह्या सेवेद्वारे आपण हळूहळू हळूहळू शुद्ध होत जातो आणि भक्ती मार्गाचं असं जो अनुसरण करेल तर तो काय करतो, भगवान यांनाच परमलक्ष मानतो आपल्या जीवनाचं आणि भगवानांच्या चरण कमलांशी म्हणजे त्यांनी आश्रय घेतलेला असतो पूर्ण श्रद्धेने.
भगवान यांच्या सेवेमध्ये तो संलग्न झालेला असतो. मग गुरूंचा स्वीकार करतो, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय प्रेममय सेवा करतो. मग अशा स्तरावर जो प्रयास करतो भक्त तोच मला अत्यंत प्रिय आहे असं भगवान म्हणतात. म्हणजे काय, आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत उन्नत व्हायचं असेल तर भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारेच आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नत होऊ शकतो. हाच एकमेव मार्ग आहे. हेच आपल्या अध्यायाचं सार आहे. म्हणून आपण कृष्ण भावना भावित होऊन कृष्णांची सेवा करण्याची इच्छा आपल्या हृदयामध्ये विकसित केली पाहिजे. त्यासाठी भक्तांचा संघ, शास्त्रांचं अध्ययन, भगवद्गीता, भागवतासारख्या अशा ग्रंथांचं अध्ययन, सतत हरिनाम म्हणजे हरिकृष्ण महामंत्राचा जप, हरिनाम संकीर्तन, अर्चविग्रहांची सेवा, तीर्थाटन अशा पद्धतीने प्रयास केले तर निश्चितच म्हणजे जे अति कृष्ण भावनेमध्ये आपण हळूहळू उन्नत होऊन कृष्ण पर्यंत पोहोचू शकतो. आता याचं उदाहरण बिल्वमंगल ठाकूर म्हणजे त्याच्या तर ते अंध होते. ते रोज जेव्हा भजन करायचे तेव्हा भगवान स्वयं यायचे भजन करायचे. असा जो भक्त असतो तो भगवानांना प्रिय असतो. इथे आपण थांबूया. हा प्रभूजी रेकॉर्डिंग स्टॉप करूया. इथे आपण कृष्णार्पणमस्तु. प्रभूजी रेकॉर्डिंग स्टॉप करू. हरे कृष्णा. आपण श्लोक वाचू एक. रेकॉर्डिंग स्टॉप करूया प्रभूजी. हरे कृष्णा. हो माताजी, तेच करतोय. हा. हरे कृष्ण.